भगवान की शंकर भगवान की दत्तात्रेय भगवान श्रीपाद भगवान बुद्धेश्वर भगवान प्रभु रामचंद्र भगवान सद्गुरुदेव भगवान की छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब नमः पार्वती पतये शिव हर हर श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जैनिया महाकालम ओंकार मंगलेश्वरम परल्या वैजनाथंच डाकिन्या भीमाशंकरम सेतुबंधे तो रामेशम नागेशम दारुकावने वाराणस्यात् विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालय तु केदारम कृष्णेश्वरम शिवालय परमपिता परमेश्वर परमाराध्य अखिल कोटी ब्रह्मांड नायकाचा धनी गजचर्म व्याघ्रंबर धरे भगवान आशुतोष सदाशिव त्याचं हे पुण्य पावन अगाध संपूर्ण ब्रह्मांडाचं तत्वज्ञान त्या ठिकाणी ज्या ग्रंथामध्ये एकरूप असणार भगवान शंकराचं प्रतिरूप भगवान शंकर ज्या ग्रंथाच्या रूपाने विराजमान झाले गेल्या 3 दिवसापासून असं शिव महापुराण या शिव महापुराणाला त्या ठिकाणी नमस्कार प्रणिपात करून तुम्ही सर्व श्रोते मायबापांच्या चरणावर शिरसाष्टांग दंडवत मंचासीन विराजमान माझे सर्व त्या ठिकाणी कलाकार महाराज मंडळी हरिभक्त परायण शिवप्रसाद दादा आमचे हरिभक्त परायण लखन दादा हरिभक्त परायण महेश दादा आमचे विजय दादा त्यांच्या चरणावर गंधर्वजनांच्या चरणावर प्रणिपात मठाचे महंत मठाधिपती या संस्थांचे सर्वे सर्वा माझे जीवस्य कंठस्य असणारे दत्त भक्त परायण भगवान दत्तात्रयाचा त्याने कृपा प्रसाद जीवलक प्राणप्रिय मित्र आमचे गणेशजी महाराज यांच्याही चरणावर शिरसाष्टांग दंडवत प्रणिपात तुम्ही सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते मायबाप आमचे दोन्ही त्या ठिकाणी कॅमेरामॅन आमचे जयेश दादा भोगे व आमचे त्या ठिकाणी मुळे दादा यांनाही त्या ठिकाणी खूप खूप धन्यवाद प्रणिपात जयेश दादाकडचे काही व्हिडिओ फोटो माझ्याकडे येतात तर मुळे दादाकडचे अजून काही आले नाही बरं का पाठवत जा मला त्यांना सुद्धा धन्यवाद भगवान ब्रह्मा विष्णू महेश अवधूत दत्तात्रयांच्या चरणावर प्रणिपात पाठीमागे त्या ठिकाणी आशीर्वाद रूपी उभे असणारे माझे बुद्धेश्वर भगवान त्यांच्याही चरणावर शिरसाष्टांग प्रणिपात आजूबाजूला त्या देवता विराजमान आहेत त्यांच्याही चरणावर त्या ठिकाणी शिरसाष्टांग प्रणिपात आता फक्त कथा सुरू व्हायच्या अगोदर माझी एकच विनंती आहे सर्वांना जे असं कालच्या सारखे बसलेत ना तसे बसू नका फक्त एका आईचे लेकरं असल्यासारखे बसा जेवढे पुरुष मंडळी एवढा मोठा मंडळ थोडं जवळ जवळ या इकडे या मागचे सगळे उठून पुढे या इकडे म्हणजे तुम्ही एक ग्रुप असले की मला सुद्धा जरा बरं वाटतं बरं का तुमच्या चरणावर हात जोडून विनंती एक ग्रुप होऊन बसा मागच्या ते 3 मावश्या बसल्यात ना बाजूला त्यांनी सुद्धा थोडं जवळ येऊन बसा मावल्या हो हे माझ्या आया हो या पुढे पुढे या माय आम्हाला गेली तुमच्या चरणावर वाटायला घालतो पुढे आल्या का कोपऱ्याचे दादा तुम्ही सुद्धा पुढे या इकडे जरा तिकडे बसले थोडे पुढे या इथं या पुढे या माझा निदान महाराजांचा तरी सन्मान ठेवून या बाबा
ब्रह्मांड नायकाचा धनी परात्पर शिव परमात्मा त्याच्या असीम कृपेनं त्याच्या असीम दयेनं चालू असलेला आपला हा भव्य दिव्य स्वरूपाचा शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा कीर्तन महोत्सव आणि दत्तयाग तपोपूर्तीचं वर्ष त्या ठिकाणी प्रथम तप त्या ठिकाणी संस्थांचं पूर्ण होत आहे. भगवान अवधूतांच्या चरणावर एकच त्या ठिकाणी विनंती आहे, हे श्रीपाद वल्लभा, जसं हे पहिलं तप त्या ठिकाणी महाराजांच्या हातून पूर्ण केलं असे अनेक तप त्या ठिकाणी त्यांच्या हातून पूर्ण होऊ दे. कारण परमात्मा अनेक जणातून एकाला निवडत असतो कार्य करण्याकरता. सर्वजण हे काही कार्य करू शकत नाही. परमात्मा अनेक जणातून त्या ठिकाणी एकाला निवडत असतो आणि त्या निवडलेल्या पैकी एक रत्न त्या ठिकाणी आमचे गणेश महाराज, ज्यांच्या हातून एवढं मोठं इतक्या कमी वयामध्ये, कारण एवढं वैभव उभा करायला एखाद्याला संपूर्ण आयुष्य जातं, परंतु अगदी 25-26 वर्षाच्या त्यांचं वय त्या ठिकाणी फक्त 25-26 वर्ष आहे. एवढ्या कमी वयामध्ये इतकं सगळं त्या ठिकाणी ऐश्वर्य उभा करणं एवढं सोपं नाही महाराज. याच्याकरता किती कष्ट घ्यावे लागतात. कारण कोणतंही कार्य करायचं म्हणू द्या, भक्तांना त्या ठिकाणी खूप त्रास सहन करावा लागतो. लोकांचे टोमणे सहन करावे लागतात. कोण काय बोलतं याच्याकडे सगळ्याकडे दुर्लक्ष करावं लागतं आणि आपल्या मार्गाने त्या ठिकाणी चालावं लागतं. कारण जगाला पूर्वीही त्या ठिकाणी संतांना त्रास झाला आणि आताही होतो आहे, पण या सर्वांमधून त्या ठिकाणी चिखलामध्ये कमळ उगवणं एवढं सोपं नाही. त्यांच्यामुळे त्या ठिकाणी हा उत्तम असा त्या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे. आज 3ऱ्या दिवसाची शिवपुराणाची कथा आहे. ज्यांच्या नशिबामध्ये त्या ठिकाणी ही कथा आहे ते सर्वजण मंडपात उपस्थित आहेत. त्यांच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवान शिव त्या ठिकाणी उपस्थित आहे. त्या शिवाला त्या ठिकाणी दंडवत प्रणाम. नैमिषारण्याच्या भूमीमध्ये 88,000 ऋषींची महाराज कथा सांगतात बघा. यज्ञाची भूमी आहे, शिवा करता यज्ञ चालू आहे आणि त्या यज्ञ 88,000 ऋषींना वर्णन करून सांगू लागले. कालपर्यंत आपण त्या ठिकाणी कथाभाग बघितला. भगवान शिवाचं शिवलिंग त्या ठिकाणी शिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी रात्री 12 वाजता प्रकट होतं. म्हणून आपण शिवरात्री महोत्सव त्या ठिकाणी साजरा करतो बरं का लखन दादा. का बरं शिवरात्री साजरा करतो आपण? बघा ते म्हणजे साबुदाणा खायसाठी. आता काय करावं, आता फार कथा वाजू हातात रोड आलाय तरी ते म्हणजे साबुदाणा खायसाठी. आता काय करावं, आपल्या वैष्णवामध्ये 5 परवान्या सांगितलेल्या आहेत महाराज. 5 पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, वामन जयंती, उत्तम शिवरात्री. 5 पर्वणे आहेत. जशा 24 एकादशी आहेत, 12 शिवरात्री आहेत आणि 5 त्या ठिकाणी पर्वणे आहेत. त्याच्यापैकी रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, नरसिंह जयंती, वामन जयंती आणि शिवरात्री या प्रत्येक वैष्णवानं करायच्या परवाने आहेत. आणि यांचे उपवास सांगितले एकादशी सारखे करावे, दुसऱ्या दिवशी त्या व्रताचं पालन करावं. पण हल्ली आपण तसं करत नाही. एकदा का रामनवमीचा उपवास केला बघा, दुपारचे 12 वाजले आणि दुपारी 12 वाजता भय प्रकट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी. एकदा का 12 वाजले कुंडली कवनता हरी विठ्ठल झाला म्हणजे बरेच लोक अशा रामनवमीचा उपवास करतात. पण वैष्णवांना हे उपवास रोजू नाही, दुसऱ्या दिवशी त्या व्रताचं पालन करावं. अहो कृष्ण जन्माष्टमीला तर काही महानुभाव रात्री 12 वाजेपर्यंत जागे राहावंच तर नियमच आहे. देवाचा जन्म झाल्याशिवाय झोपू नये. रात्री 12ला देवाचा जन्म करावा, जन्मोत्सव साजरा करावा, दुसऱ्या दिवशी गोपाळ काल्याचा प्रसाद घ्यावा, मग जन्माष्टमीच्या व्रताची सांगता करावी असा नियम आहे. पण काही महानुभाव रात्री 12 वाजता एकदा देवाला पाळण्यात घातलं, बाळा जो जो रे कुलभूषणा नंदाच्या नंदना विदरा करी बाळा मनमोहना परमा
महानुभाव रात्री 12 वाजता जेवण करतात महाराज जन्माष्टमीच्या दिवशी. आता जे जे करते ते मला इथून चट ओळखू आले. रात्री 12ला जन्माष्टमी. अहो राक्षसी खाद्य रात्री 12ला जेवण म्हणजे. अहो आपल्याच हिंदू धर्माचा एक अंग असा आहे, आपला जो जैन समुदाय आहे, ऋषभदेवापासून ज्या धर्माची त्या ठिकाणी उत्पत्ती, ज्या संप्रदायाची उत्पत्ती झाली, जैनामध्ये तर एवढा कडक नियम आहे, एकदा का सूर्यास्त झाला की अन्न सुद्धा ग्रहण करत नाही. सूर्यास्ताच्या पूर्वीच त्या ठिकाणी अन्न ग्रहण करावा असा त्यांचा नियम. काही काही नवरात्री 12 वाजता जन्माष्टमी होते. सांगायचं मला एवढं, नरसिंह जयंतीचा उपवास, वामन जयंतीचा उपवास, शिवरात्रीचा, जन्माष्टमीचा आणि रामनवमीचा, ही एकादशी सारखी व्रत त्या ठिकाणी करा. बरेच लोक म्हणतात शिवरात्री आपण साजरी का करतो, म्हणजे त्या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला म्हणून आपण शिवरात्री साजरी करतो. बरेच आता ते व्हॉट्सअपचा जमाना आल्यापासून त्या दिवशी महादेव पार्वतीच्या त्या लग्नाचे स्टेटस बरेच जण आपल्या स्टेटसला लावतात. पण शिवरात्रीच्या दिवशी शिवाचा आणि पार्वतीचा विवाह झालाच नाही. शिव पार्वतीचा विवाह झाला चैत्र महिन्यामध्ये. रामनवमी झाल्याच्या नंतर जी बारस येते त्याला आपल्या मराठवाडी भाषामध्ये अंमली बारस म्हणतात. ते अंमली बारशीच्या दिवशी भगवान शिवाचा माता पार्वतीचा विवाह झाला. म्हणून आपल्या महाराष्ट्रात एकमेव ठिकाण आहे जिथं तरी शिव पार्वतीच्या विवाहानिमित्त यात्रा भरते, शिखर शिंगणापूरचा मोठा महादेव. शिखर शिंगणापूरचा देवा मोठा महादेव, शिखर शिंगणापूरचा देवा मोठा महादेव, मोठा महादेव माझा शंभू महादेव, महादेव माझा शंभू महादेव, मोठा महादेव माझा शंभू महादेव, महादेव माझा शंभू महादेव. ज्योतिर्लिंगामध्ये नसलं तरी सुद्धा शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाचा महिमा वेगळा आहे. एका लिंगामध्ये भगवान शिव आणि माता जगज्जननी त्रिपुर सुंदरी राजराजेश्वरी परमंबा भगवती ललिता महात्रिपुर सुंदरी जगत जननी माता पार्वती भगवान शिव एका पिंडीवर 2 लिंगामध्ये वास्तव्य. बाकीच्या मंदिरापुढे आपले एक नंदी दिसत भगवान शिवाच्या, पण शिखर शिंगणापूरचा शंभू महादेवाला 5 नंदी आहेत. किती? 5 नंदी आहेत. एकमेव मंदिर आहे जगातलं एवढं, त्या एकमेव महादेवाच्या मंदिरापुढे 5 नंदी आहेत. कथानक तर आपल्याला सांगायचंच आहे, पण शिवाचा महिमा आगळा वेगळा त्या ठिकाणी तोही आपल्याला बघायचा, कारण द्वादश लिंगाच्या कथा तर आपण नेहमीच आहे. आणि तुम्हाला सांगू का, आपल्या महाराष्ट्रावर भगवान शिवाची इतर त्या ठिकाणी देशातील अनेक राज्य आहेत, सगळ्यावर देवाची सारखी कृपा आहे. मी म्हणत नाही, कारण आईबाप कोणते आपल्या लेकरामध्ये भेद करत नाही, पण जरा भगवान शंकराचा महाराष्ट्र जास्तच लाडका आहे. महाराष्ट्र देवाचा जास्त लाडका आहे. तुम्ही म्हणतात कसं काय महाराज? 12 ज्योतिर्लिंग आहेत आपल्या जगामध्ये. भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग 12 लिंग आहेत, पण त्याच्यापैकी 5 लिंग एकट्या महाराष्ट्रात आहेत. 12 ज्योतिर्लिंग सगळ्या भारतामध्ये आहेत, पण त्याच्यापैकी 5 लिंग आपल्या महाराष्ट्रात. मग याच्यावर आपल्याला भगवान शिवाची कृपाच म्हणावी लागेल. पण तरी महाराजांनी अजून 5 पैकी एक पण पाहिला नाही. 5 लिंग कोणते आपल्या महाराष्ट्रामध्ये? आपल्या जवळ आपण त्याच्या कृपा छत्राखाली आहोत. कृष्णेचा ईश्वर कृष्णेश्वर, भीमा नदीचा उगम ज्याच्या शिवलिंगा खालून झाला तो भीमाशंकर पुणे जिल्ह्यामध्ये. रावणानं आत्मलिंगाच्या जागेवर स्थापन केलं तो परळीचा वैजनाथ.
त्र्यंबकेश्वरचा भगवान त्र्यंबकनाथ आणि नाग लोकांचं रक्षण करण्याकरता भगवान औंढा नगरीत प्रकट झालेले नागेश्वर. म्हणजे भगवान शिवाची विशेष कृपा आपल्यावर आहे. महाबळेश्वरासारखं त्या ठिकाणी सुंदर शिवालय आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. शिखर शिंगणापूरचा त्या ठिकाणी असणारा शंभू महादेव आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. पिनाकेश्वर जातेगावचा मोठा महादेव आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. अहो एवढंच नाही, आपल्या महाराष्ट्रामध्ये 8च्या 8 गणपती जे स्थापित झाले. बरं, जगात गणपती बाप्पाला भरपूर स्थान होते ना दुसरीकडे, पण 8च्या 8 महातीर्थ आपण 5 रूपानं आलेत आले. आपला पुत्र सुद्धा 8 रूपानं महाराष्ट्रात स्थापन केला. अष्टविनायक आपल्या महाराष्ट्रात. भगवतीची 51 शक्तीपीठ, त्याच्यापैकी 3.5 शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रात. आणि वारकरी संप्रदाय जेवढे जगात संत झाले त्याच्यापैकी त्या ठिकाणी 75% जास्त म्हणावं सगळे संत त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माले. ज्यावेळेस आता तुम्ही अजून सुद्धा युट्यूबवर म्हणा कुठेतरी क्लिप असेल, एका ब्रॉडकास्ट मध्ये श्री रविशंकरजी यांना प्रश्न विचारला होता एका पत्रकारानं. ते म्हटले होते, सगळ्या देशामध्ये जेवढे संत झाले पण महाराष्ट्राचं काय स्वरूप वेगळं आहे. त्यावेळेस श्री रविशंकरजींना उत्तर देता देता डोळ्यामध्ये पाणी आलं. अजून सुद्धा तुम्ही माझं फोटो वाटत असाल युट्यूबवर चेक करून बघा. हे सांगत असताना रविशंकरजीच्या डोळ्यात पाणी आलं. भगवान रविशंकर त्या ठिकाणी संत रविशंकरजी महाराज म्हणाले, जगाला भक्ती करावं हे महाराष्ट्रानं शिकवलं म्हणजे. आणि महाराष्ट्रामध्ये भक्तीची लहर चालू झाली. अहो सामान्य कुटुंबामध्ये सुद्धा संत जन्माला आले. अहो घरातली मोलकरी सुद्धा संत असू शकते हे महाराष्ट्रानं सिद्ध करून दिलं. विचारा जरा बाईला. ढोरं मेली, ढोरं ओढणारा सुद्धा संत असू शकतो. विचाराचं खूप बरं आहे. एक गृहिणी, एक सासूरवाशी सुद्धा संत असू शकते. विचारा सखोबाईला. महाराष्ट्रामध्ये संतांची एक लहरच झाली. म्हणजे जगाला भक्ती करावी महाराष्ट्रामध्ये. आणि एवढंच नाही, फक्त वैष्णव संत जन्माला आले नाही. शैव संप्रदायामध्ये सुद्धा त्या ठिकाणी महान संत झाले. जगाला त्यांनी त्या ठिकाणी परम रहस्यासारखा ग्रंथ त्या ठिकाणी जगासमोर ठेवला. महान वीर शैव संप्रदायाचे मन्मथ स्वामी महाराज यांची समाधी सुद्धा आपल्या कपिला राहणार आहे. म्हणजे विशेष कृपा शिवाची आपल्यावर आहे महाराष्ट्राच्या लोकांना. म्हणून सुंदर असं त्या ठिकाणी काल शिवलिंग प्रकट झालं. शिवरात्रीचा महिमा त्या ठिकाणी त्या दिवशी शिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी नियम आहे ते आपण पुढे वर्णन करूया. आणि मग शिवलिंग प्रकट झालं महाराज. त्याचा काल आपण महिमा बघितला. ब्रह्मदेवाच्या दिशेने गेले, भगवान विष्णू खालच्या दिशेने गेले. शिवलिंगाचा अंत त्या ठिकाणी ब्रह्मदेवालाही सापडला नाही, भगवान विष्णूंनाही सापडला नाही. नारायणाला वरदान दिलं आणि ब्रह्मदेवाला मात्र त्या ठिकाणी श्राप दिला. केतकी पुष्पाला श्राप दिला. म्हणून केतकीचे पुष्प, केवड्याचे पुष्प, केवडा वेगळा आणि घेवडा वेगळा. बरं का, जरा अर्थ जरा समजून घ्या. केवडा वेगळा आणि घेवडा वेगळा. घेवड्याला शेंगा येतात, त्याची भाजी करतात. आणि ह्या घेवड्याच्या शेंगाचा महिमा आपल्या गुरुचरित्र नावाच्या ग्रंथामध्ये विशेष वर्णित केलेला आहे बघा. म्हणून दत्त भगवंताला नैवेद्य दाखवत असताना त्याच्यामध्ये घेवड्याच्या भाजीचा विशेष उपयोग केला जातो. म्हणून घेवडा वेगळा आणि केवडा वेगळा. गुरुचरित्रामध्ये उल्लेख आलेला आहे.
कारण इथं व्यासपीठावर बसायचं म्हटलं की परिपूर्ण अभ्यास असल्याशिवाय माणसाला बसू नये. कारण स्वतः मी गुरुचरित्राचा अनुष्ठान करत असतो आणि ते पण संपूर्ण नियमावली सहित. कारण मी सुद्धा दीक्षित आहे तो दत्त संप्रदायाची त्या ठिकाणी उपासना असणारे साधू. भगवान शिवाचा ज्यावेळेस शिवलिंग प्रकट झालं ना, त्यावेळेस शिवलिंग प्रकट झाल्याच्या नंतर केवड्याला श्राप प्राप्त झाला म्हणून केवड्याची फुलं आपण देवाला वाहत नाही. एवढंच नाही तर केवड्याची अगरबत्ती सुद्धा आपण देवाला लावत नाही. हलू नका. मी तर सांगेल महाराज, अगरबत्ती देवाला लावूच नका. तुम्ही म्हणा महाराज तुम्ही काही काढी का लावू नये, तर आताच्या अगरबत्त्याच्या कंपन्या तयार करतात, त्याच्यामध्ये वेळूच्या काठीचा वापर करतात. वेळू म्हणजे काय, सरळ भाषेत बांबू, त्याच्या काड्या त्या अगरबत्तीमध्ये वापरलेल्या असतात. अगरबत्ती जाळावी पण तिच्यात बांबूची काडी नाही अशी. का, कारण आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये बांबू जाळत नाही. ते वंशवृद्धीचं प्रतीक आहे. आपल्याकडे अंत्ययात्रेला जरी गेले तरी सुद्धा ज्या बांबूवर नेलं ते बांबू जाळत नाही, ते बाजूला टाकून देतात. यज्ञ करत असताना सुद्धा यज्ञाकरता सामग्री वापरताना सगळ्या त्या ठिकाणी सुविधा वापरतात, परंतु वेळूचा वापर करत नाही यज्ञामध्ये. यज्ञ हे वंशवृद्धीचं, वेळू हा वंशवृद्धीचं प्रतीक आहे म्हणून वेळू जाळू नये महाराज. आणि वेळू ही वनस्पती एकच झाड असेल, त्या झाडाला साल येत नाही का? तुम्ही एखाद दिवशी मला सांगा वेळूच्या झाडाची साल निघते म्हणून. अशी खाली निघते, पिंपळाच्या झाडाची निघते, वडाची निघते, पिंपळाची निघते, प्रत्येक झाडाला साल निघते, पण वेळूच्या झाडाची साल निघत नाही, त्याला साल येत नाही वेळूच्या झाडाला. वनस्पतीमध्ये सुद्धा महिमा आहे. अभ्यास केला पाहिजे वनस्पतीचा सुद्धा. प्रत्येक फळाला एक देठ असतं, पण एक फळ असेल त्याला 2 देठ असतात. कोणतं फळ आहे ते? मावशी कोणतं हे? जांभूळ. आता एक आता काय वाजवा एकदा ग्रे कलरच्या साडीवाल्या. त्या जांभळाला 2 देठ आहे महाराज. एक फांदीपासून येतो तो देठ एक घ्या आणि पुन्हा त्याला फळं लागले का पुन्हा खालचा फळाच्या धुटक्याचा देठ आहे. 2 देठ असतात त्याला. बांबू जाळू नये महाराज. त्याचा तिरस्कार केला, नारायणाला वरदान दिलं, तुमची पूजा केली की मला प्राप्त होईल, माझी पूजा केली की तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून भगवान शिव आणि विष्णू हे एकच आहे, दोन्ही वेगळे नाही. जशी साखऱ्यापासून गुढी वेगळ्या केली जाऊ शकत नाही, तसे शिवापासून विष्णू आणि विष्णूपासून शिव सुद्धा वेगळे केले जाऊ शकत नाही. मी मागच्याही वर्षी तुम्हाला कथेमध्ये सांगितलं होतं. आता एवढा वेळ आपल्याला वर्णन करायला नाही आणि कथा ऐकलेली आहे, त्याच्यामुळे आता ज्या कथा राहिल्यात आपण त्या जास्त सवय करतो. पहिले वारकरी कोण असतील तर ते महादेव आहे. पहिली पंढरपूरची वारी चालू केली ते महादेवानं. मागच्या वर्षी मी तुम्हाला त्या पुन्हा सांगितल्या पंढरपूर मधल्या. एवढंच नाही, आज सुद्धा भगवान शंकर दररोज पहाटे 4 वाजता काशीतून पुढे जातात पंढरपूरला. कशाला? देवाला उठवण्याकरता. एक दिवस देव लवकर उठले जरा. रुक्मिणी माता म्हणल्या झोपा अजून, काशीचे मालक आले नाही. ज्या वेळेस माझे प्रभू जातात डमरूचा निनाद करतात, डमरू कानावर आला की त्या ठिकाणी जगाचा मालक जागा होतो महाराज. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत, आवाज रंभा
काम करा. दररोज भगवान शिव त्रिशूळ आणि डमरू घेऊन पंढरपूरमध्ये भगवान शिव जातात. एवढंच नाही, भगवान शिव त्या ठिकाणी पांडुरंगाच्या मस्तकावर विराजमान आहेत. माझा पांडुरंग परमात्मा शंकराला डोक्यावर घेऊन उभा आहे, कमरेला हात आहे आणि शिवाला डोक्यावर घेतलेले महाराज. जो मुकुट आहे ना पांडुरंगाचा ते शिवलिंगाचा. म्हणून तर शंकराचार्यांनी वर्णन केलं महाराज, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. अखिल कोटी ब्रह्मांड नायक, जेने हे विश्वनिर्मिती महर्षी देवा संस्थापले, 21 वेळा सुवाटी धरले, सत्ता मात्रे आपले, तो परमपिता परमेश्वर परमात्मा देव पांडुरंग परमात्मा शिवाला डोक्यावर घेऊन उभा आहे. म्हणून डोक्यावर चंदनाचा टिळा लावतात त्रिपुंडाचा माथ्याला आणि कपाळावर कस्तुरीचा मळवटला. भगवंताच्या ज्यावेळेस त्रिपुरारी त्या ठिकाणी पौर्णिमा असते, त्याला वैकुंठ चतुर्दशी म्हणतो, त्या दिवशी भगवान पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावर बेलपत्र ठेवतात. एरवी विष्णूला बेलपत्र आपण वाहत नाही आणि शंकराला तुळस वाहत नाही, पण त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजता ज्यावेळेस हरिहराची भेट होते, त्या दिवशी बेलपत्र भगवान विष्णूला आणि तुळस भगवान शंकराला वाहतात. तर हरिहर मिलन म्हटलेलं आहे. अगाध महिमा त्या ठिकाणी शिव आणि विष्णूचा दोन्ही संप्रदाय त्या ठिकाणी एक आहे. मुळात शिव आणि विष्णू त्या ठिकाणी एकमेकाच्या हृदयामध्ये राहतात. बघा तुम्ही, भगवान विष्णू अमृत प्याले, भगवान विष्णू अमृत प्याले. आता भगवान विष्णू अमृत प्याल्यामुळे ते अमृताचा परिणाम विष्णूवर झाला नाही महाराज. अमृत प्याले तर अमृताचा रंग माझ्या महादेवाला. ज्यावेळेस आपण आरती झाल्याच्या नंतर भगवान शिवाचं वर्णन करतो ना महाराज, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र सदा वसंतम हृदया भवम भवानी सहितं नमः. कर्पूर गौरम म्हणजे काय? कर्पूर इतका गोरा. कापूर किती पांढरा असतो? कापरा इतका पांढरा शुभ्र माझा महादेव. इतका गोरा पान भगवान शंकर दिसणार. कर्पूर गौरम अमृत प्याले भगवान विष्णू, गोरे झाले त्या ठिकाणी महादेव. आणि समुद्र मंथन झालं, 14 रत्न बाहेर निघाले. त्यामध्ये त्या ठिकाणी 13व्या रत्नाच्या रूपानं ज्यावेळेस विष निघालं, सगळं जग त्या ठिकाणी त्या विषानं हाल होऊ लागलं महाराज. त्यावेळेस जगावरलं संकट त्या ठिकाणी भोलेनाथानं आपल्यावर घेतलं, स्वतः त्या ठिकाणी विषपान केलं. आणि आतमध्ये भगवान विष्णू राहतात ना, म्हणून माझ्या विष्णू पर्यंत हे विष आतमध्ये जाऊ नये म्हणून कंठामध्ये दाखवलं. आणि विष महादेव पेले, पण विषाचा परिणाम महादेवावर झाला नाही. विषाचा परिणाम नारायणावर झाला, नारायण निळे झाले. एकमेकांचे हृदय सतत त्या ठिकाणी आपण म्हणतो महादेव सतत समाधी अवस्थेत, सगळं जग महादेवाचं चिंतन करतात. महादेव कोणाचं चिंतन करतात? महादेव समाधी अवस्थेमध्ये आपण प्रभूची मुद्रा बघतो. महादेव अनेक वर्ष तपस्या करतात, साधना लावतात. कोणाची करतात? भजन करे महादेव, राम पूजे सदाशिव. एकमेकांच्या त्या ठिकाणी भगवान विष्णू शिवाचं स्मरण करतात, भगवान शंकर विष्णूचं स्मरण करतात. आणि मग प्रकटीकरण शिवलिंगाचं झालं. सांगितलं शिवलिंग या अख्ख्या ब्रह्मांडाचं रूप आहे. शिवलिंगाकडे पाहताना बरेच वेळा आपण त्या ठिकाणी मनामध्ये लोकांच्या चुकीची भावना निर्माण होते, परंतु शिवलिंग म्हणजे त्या ठिकाणी भगवान निर्गुण रूपामध्ये लिंगाच्या रूपाने प्रकट असतात. आजही तुम्ही बघा, जेजूर गडावर आपण जातो दर्शना करता, आपण फक्त समोर खंडेरायाची, मार्तंड मल्हाराची मूर्ती पाहतो, पण मूळ खंडेराय खाली आहे जमिनीवर शिवलिंगाच्या रूपाने.
शंकर माता पार्वती खंडेराय शिवलिंग आहे खाली मूळ शिवलिंग आहे. आणि एक शिवलिंग नाही चित्रगडावर 3 शिवलिंग आहेत. एक खाली तळघरामध्ये त्याला मृत्यूलोक त्याला पाताळमुखीचं शिवलिंग म्हणतात. एक जे आपण दर्शन घेतो हे मृत्यूलोकाचं शिवलिंग आहे. आणि वर गडकोटामध्ये शिखरामध्ये वर शिखरामध्ये सुद्धा एक गर्भगृह आहे आणि त्याच्यावर शिवलिंग आहे ते स्वर्गलोकीचं शिवलिंग आहे. हे फक्त वर्षातून 3 वेळेस घडतात. एक त्या ठिकाणी 12 महिन्याचा वेळ पण हे बाकीचे 2 शिवलिंग आहेत ना ते फक्त वर्षातून 3दा घडतात. एक शिवरात्रीच्या दिवशी, दुसरं सोमावती अमावस्येच्या दिवशी आणि तिसरं चंपाषष्ठीच्या दिवशी. या गडकोटातल्या आणि तळघरातल्या शिवलिंगाचं 3च वेळ दर्शन होतात. याच्यातून काय सिद्ध करायचंय आपल्याला? स्वर्गाचं राज्य ही त्याच्या अधीन आहे. मृत्यूलोकाचं राज्य म्हणजे पृथ्वीवर आपण राहतो हेही त्याच्याच अधीन आहे. आणि खालचं पाताळ लोक हेही त्याच्या अधीन आहे. आणि तो भगवान शिव असणारा लिंग रूपामध्ये प्रकट झाला. पहिली शिवपूजा कोणी केली असेल महाराज? ती भगवान विष्णूंनी केली. पहिली शिवपूजा कोणी केली? पिंड पूजा. लिंग पूजा पहिली कोणी असेल तर ती माझ्या नारायणाने केली महाराज. आणि ज्या ज्या सनिधा उपलब्ध होतात त्या सर्व वस्तू त्यांनी भगवान शिवाय आपण देवाला अर्पण करणारे काय आहोत मला सांगा बरं? आपण जे पानं फुलं धान्य काय आणतो ते देवाला अर्पण करतो ते आपण निर्माण केलंय का? कोणी निर्माण केलंय? देवालाच निर्माण केलंय. देवाच घ्यायचं देवालाच अर्पण करायचं. तेरा तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण, क्या लागे तेरा. ओम जय जगदीश हरे, जगदीश हरे, ओम जय जगदीश हरे. ब्रह्मा विष्णु सदा शिव, भोले भोलेनाथ सदा शिव, हर भाग्य तारा. ओम हर 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 एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, पण एकमेका ओढवू नये. त्यांना चालला विषय ते तबला जरा थोडा स्लो झाला. आपल्याला शिवपूजन त्या ठिकाणी करायचंय पण कसं? मानस पूजा करायची. मानस पूजा माहिती ना? डोळे बंद करायचे आणि मनातून त्या ठिकाणी सगळी पूजा भगवान शिवाला अर्पण करायचं. भगवान विष्णू पूजा करतात महादेवाची, आपणही त्या ठिकाणी भगवान विष्णू बरोबर आता शिवाची पूजा करायची. मनातून त्या ठिकाणी मनस्वी अभिषेक करायचा, मनातून त्या ठिकाणी बेलपत्र अर्पण करायचे, मनातून धतुरा भांग शमीपत्र सप्तधान्य सगळं काही आपल्याला भगवान शिवाला नैवेद्य आणि मानस पूजा करायची महाराज बरं का. आता भगवान विष्णू त्या ठिकाणी शिवाची पूजा करू लागले. सगळ्यांनी डोळे बंद करा आणि आता आपण शिवाला यामध्ये बसलेलो आहोत. आपण सगळेजण आता त्या ठिकाणी कृष्णेश्वराच्या मंदिरामध्ये बसलेलो आहोत. आपल्या जवळ त्या ठिकाणी सगळीच्या सगळी त्या ठिकाणी पूजा सामग्री आपल्या जवळ ठेवलेली आहे. आणि आता त्या ठिकाणी आपण सुंदर असं भगवान शिवाचं पूजन करतो आहोत असं त्या ठिकाणी आपण धारणा करायची. आणि सर्वांनी त्या ठिकाणी आता भगवान शिवाचं मानस पूजा त्या ठिकाणी आपल्याला करायची आहे. चला डोळे बंद करा. हरी ब्रह्म मुरारी सुरार्चित लिंगम. हे ब्रह्म मुरारी सुरार्चित लिंगम, निरमल भासित शोभित लिंगम, जन्मज दुःख विनाशत लिंगम, तत् प्रणमामि सदा शिवलिंगम. झाली सर्वांची शिवपूजा. कोणाची आरती राहिली, कोणाचं नैवेद्य राहिला, ते राहिलं कोणाचं.
झाली का सगळ्याची पूजा? वाटलं का नाही बरं सगळ्यांनी आपण बसून पूजा केली? सगळे मनानं शिवालयात होते का? पण एक डोळा उघडून पाहत होतो नाही ना? त्याला मानस पूजा म्हणायचं. ही मानस पूजा कधी करतात माहिती का? ज्यावेळेस आपल्याकडे पूजेचं साहित्य उपलब्ध नसेल किंवा आपण प्रवासात असू, आपल्याला सुतक असेल, विटाळ असेल, ज्यावेळेस आपण साक्षात मंदिरामध्ये जाऊन पूजा करू शकत नाही, अशा अवस्थेमध्ये ही मानस पूजा करावी. त्यावेळेसही तितकंच फल प्राप्त होतं जितकं शिवालयामध्ये जाऊन पूजा केल्यानंतर. म्हणून एखाद्या वेळेस काही अडचण असली आपल्याला की असं मन त्या ठिकाणी शांत करायचं, ध्यान अवस्थेमध्ये बसायचं, मनामध्ये बसून शिवालयामध्ये बसायचं, सगळी सामग्री मनातच पुढे घ्यायची, मनातच शिवलिंग तयार करायचं, मनातच पूजा करायची. नाही मंत्र आले ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा. याच्यापेक्षा मोठा मंत्र नाही मागायचा. भगवान विष्णूने पहिली शिवपूजा केली. मग काय वस्तू वापरल्या, काय काय भगवान विष्णू त्या ठिकाणी सांगू लागले, काय प्रिय आहे माझ्या महादेवाला. एका एका वस्तूचं महाराज वर्णन करू लागले. आता काही मोजक्या वस्तू आपण बघू. आता भगवान शिवाला तर सगळंच प्रिय आहे महाराज, सगळंच प्रिय आहे महादेवाला. पण आपण ज्या वस्तू अतिशय प्रिय आहेत त्याच्यातल्या काही वस्तू बघू. महादेवाला माझ्या, आता ज्याला आनंद घ्यायचा ना ते त्या ठिकाणी मस्त कथेमध्ये आनंद घेऊ शकता बरं का. कारण मी फक्त कथेच्या अगोदर एकदाच आपण गरबा घेणार. ज्याला आता आनंद घ्यायचा निवडून आनंद घेऊ शकता. महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान. माझ्यावरचा शोभा छान, माझ्यावरचा शोभा छान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे महादेवाच्या हातात डमरू त्रिशूळ, महादेवाच्या हातात डमरू त्रिशूळ, भाळावर भस्म शोभे छान, भाळावर भस्म शोभे छान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, पूजेमध्ये अत्यंत पवित्र आणि अत्यंत महत्वाची सामग्री म्हणजे बिल्ववृक्ष. आता हे बेलाचं पान म्हणजे काही सामान्य पान नाही. हे बेलाचं पान म्हणजे त्या ठिकाणी भगवान शिवाचं रूप आहे.
भगवान देवादिदेव महादेव सांगतात वृक्षामध्ये बिल्व मी आहे. वृक्षामध्ये बिल्व मी आहे. हा बेलाचं झाड नाही म्हणतात, बेलाचं झाड म्हणजे मीच महादेवच आहे. साक्षात शिवयेव हि. आणि एकटा नाही म्हणे मी. कोण कोण आहे? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. एकटे नाही आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश एका पानामध्ये वास्तव्याला आहे. म्हणून बेल प्रिय आहे महादेवाला. एवढंच नाही, लक्ष्मीला सुद्धा बेल प्रिय आहे. बघा, आपण श्री सुक्ताचं ज्यावेळेस पठण करतो, श्री सुक्त माहिती आहे ना आपल्याला? आता जे केंद्राला जात असतील त्याला माहित असेल श्री सुक्त. श्री सुक्ताचं ज्यावेळेस आपण पठण करतो त्यावेळेस श्री सुक्तामध्ये वर्णन आलेलं आहे, लक्ष्मीला सुद्धा बेलफळ अत्यंत प्रिय आहे. बिल्व फळ लक्ष्मीला प्रिय आहे. म्हणून लक्ष्मी पूजनामध्ये आपण बेलाचं फळाचं वाहतो आपण लक्ष्मी माते. भगवान शिव सांगतात जो व्यक्ती त्या ठिकाणी बेलाच्या झाडाचं रोप लावतो, वाढतो, मोठं करतो, त्याला त्या ठिकाणी अनेक शिवालय बांधल्याचं फळ त्या ठिकाणी प्राप्त होतं. नवे नवे तो त्याच्या घरी अन्नदान करतो. त्याच्या परिवारावर माझी सदैव कृपा असते. त्याच्या अंगणामध्ये, त्याच्या घरासमोर, त्याच्या मळ्यामध्ये, ज्याच्या कुठंही असू द्या, त्याच्या परिवाराचं, त्याच्या अनंत वंशाचं त्या ठिकाणी मी रक्षण करतो. महादेव सांगतात ज्या बेलाच्या झाडीखाली शिवलिंग स्थापन करतो आणि बेलाची सावली, त्या झाडाची सावली त्या शिवलिंगावर जशी पडते, तशी महादेवाची कृपा छत्र छाया ज्यानं लावलं त्याच्या सगळ्या परिवाराला. जो बिल्व वृक्षाखाली दीपदान करतो, दिवा लावतो, प्रत्येक शिवालयामध्ये दिवा लावल्याचं, दीपदान केल्याची फलश्रुती प्राप्त होते. जो बिल्व वृक्षाची पूजा करतो त्याला शिवलिंगाची पूजा केल्याचं फल प्राप्त होतो. जो बिल्व वृक्षाला प्रदक्षिणा करतो त्याला त्या ठिकाणी द्वादश ज्योतिर्लिंगाची यात्रा केल्याची फलश्रुती प्राप्त होते. जो बिल्व वृक्षाला पाणी घालतो त्याला मनशांती त्या ठिकाणी प्राप्त होते. बघा तुम्ही, जे लोक रागीट असतात त्या रागीट लोकांचा राग शांत होत असतो, जे नेहमी तरी बेलाला पाणी घालतात. म्हणून बिल्व वृक्षाचा आळ त्या ठिकाणी नेहमी पाण्यानं भरलेला असावा. एवढंच नाही, बिल्व वृक्ष त्या ठिकाणी एवढं महत्व आहे. हे बेलाचं पान जर आपल्या पायाखाली आलं तर केलेलं सगळं पुण्य नष्ट होतं. म्हणून बेलाचं पान काय, कोणतीही समिधा असू द्या, देवाचं कोणतंही निर्माल्य असू द्या, कधी सुद्धा पायाचे लात आपली. बरेच लोक बघा तुम्ही, आम्ही कथेला वगैरे गेलो, देवालयात सुद्धा आपण जर गेलो, लोक काय करतात, तिथून देवाला जे अर्पण केलेले हार असतात ते आपल्याला गाड्याला आणून लावतात. बरं, गाड्याला लावा तुम्ही, त्याच्यात वावग नाही, पण ते त्या ठिकाणी तुम्ही वाहनाला लावल्यानंतर ते तुम्ही कुठं टाकता, कचऱ्यात टाकता का पाण्यात टाकता का कुठं रोडलाच पडू देता? त्याच्यावर लोक पाय देऊन जाते का? त्याच्यावर ट्रका वागून जातात का? ट्रॅक्टर वागून जाते का? त्याच्यावर कुणी पाय देऊन जातं? अहो, इंद्राच्या ऐरावताना त्या ठिकाणी घातलेला हात तुडवला होता तर इंद्राचं साम्राज्य निघून गेलं होतं. पुष्पदंत महाराज ज्यावेळेस बिल्व वृक्षाचं वर्णन करतात ना, पुष्पदंतांनी ज्यावेळेस शिवपुराणामध्ये वर्णन केलेलं आहे, पुष्पदंत महाराज ज्यावेळेस बेलाचं महत्व वर्णन करून सांगतात ना, इतका महिमा बिल्व वृक्षाचा सांगितला. बेलाचं पान कोणाचं चोरून सुद्धा आणायचं. बऱ्याच वेळेस आपण कोणाला नाही विचारतात कोणाच्या झाडाचे बेल आणतो. बेलच काय, शेजारी उठायच्या आता ते दारातले फुलं तोडून खराब. आपण झाडं लावायची नाही, आपण त्याला पाणी घालायचं नाही, आपण फुलं आणायचं नाही, फक्त दुसऱ्याच्या बगीचात आहे ते लावलेले फुलं, दुसऱ्याच्या दारात आहे ते लावलेले झाडाचे फुलं घेऊन यायचे ना आपल्या देवाला माहिती. शेजारी उठायच्या आत काय सगळं फुलं काय. आता किती पूजा केली, किती देव घासले म्हणजे तुला फळ भेटत. दुसऱ्याचे आणलेले कधी सुद्धा वाहू नाही चूक. आणायचेच असेल तर परवानगी घ्यायची त्याची मालकाची, मग आणायची. ते पण फुकट आणायचं, त्याच्या बदल्यामध्ये त्या वृक्षाखाली निदान थोडी का होईना पण 10-5 रुपये दक्षिणा ठेवायची आणि मग ते बेलाची पानं तोडायची. त्याच्याशिवाय बेलाचं पान कोणाच्या चोरून आणायचं नाही.
शिवालयामध्ये जाताना दक्षता घ्यायची. भगवान शिवाला जे निर्माल्य अर्पण केलं त्याच्यात बेलाचं पान आपल्या पायाखाली जातात का म्हणत. शिव मंदिरामध्ये जाताना देवाचं निर्माल्य आपल्या ओलांडण्यात येऊ नये याची काळजी घ्यायची. शिव निर्माल्य ओलांडू नये. शिव निर्माल्याला नमस्कार करा. तुम्हाला सांगू जेवढं बेल पान महादेवाला अर्पण करायला जेवढं फळ आहे ना त्याच्यापैकी अधिक फळ पूजा करणाऱ्यापेक्षा जो शिव मंदिर त्या ठिकाणी झाडून काढतो त्याला भेटत. जो शिव मंदिर गाभारा पुसतो त्याला भेटत. जो शिव मंदिराच्या अंगणामध्ये झाडू लावतो त्याला भेटत. जो शिव मंदिरासमोर रांगोळी काढतो त्याला भेटत. जो शिव मंदिरामध्ये लाईट लावतो त्याला भेटत. जो शिव मंदिरासमोर वृक्षारोपण करतो त्याला भेटत. जितकी फळ पूजा करण्यामध्ये आहे त्याच्यापर्यंत अधिक फळ सेवेमध्ये बघा. आणि जो करी सेवा त्याला भेटल. जितकं फळ त्या ठिकाणी पूजनामध्ये आहे त्याचं काही गुणा फळ त्या ठिकाणी शिवाच्या सेवेमध्ये आहे. शिवालयामध्ये गर्दी असेल नाही दर्शनाला जाणं होत नाही नंबरला लागून त्या ठिकाणी जाणं होत. तिथला थोडा कचरा येतात तिथे जरा पाला पाचोळा बाजूला करा. तिथे जरा शिवालय स्वच्छ करा. आतमध्ये जो पुजारी सेवा करतो त्याच्यापेक्षा अधिक फळ बाहेर कचरा उचलणाऱ्याला भेटतो. खूप महिमा आहे महाराज. ते निर्माल्य जे विसर्जित करतो ज्याला पूजा केली निर्माल्य टाकून दिलं त्याच्यापेक्षा जो निर्माल्य घेतो त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावतो. जिथं कोणी ओलांडण्यात येणार नाही जिथं पाया खाली येणार नाही अशा ठिकाणी नेऊन टाकतो किंवा जलाशयामध्ये टाकतो. त्याला जेवढी पूजा केलं तेवढं फळ त्या निर्माल्य विसर्जित करणाऱ्याला प्राप्त होतं. शिव निर्माल्याला सुद्धा फार महत्व. एक कथा शिवपुराणामध्ये आली. आता आपल्याला तेवढा वेळ नाही कारण आपल्या बऱ्याच कथा अजून बघायच्या आहेत. एका राजाकडे त्याकडे सगळं बेलाचा वृक्ष आता बगीचाच होता. पण तिथला एक माणूस काय करायचा राजा उठायच्या आत सगळे बेलपत्रच खराब करायचं. याला पूजा करायच्या आत त्याला बेलच सापडायचं. एक दिवस पण याचा पुण्य कसा नष्ट करायचा. मग हा जिथं बेल चोरायला येतो का त्याच्या सगळ्या रस्त्यामध्ये बेलाचे पानं कापले. कशामुळे त्याचा पाय याच्यावर पडल. बेलाच्या पायावर पाय पडला पानावर की सगळं पुण्य नष्ट होईल. म्हणून बेलाच्या झाडाच्या आसपास जरी आपण असलो तरी सुद्धा दक्षता घ्यायची. आपलं पान काढता कामा पायावर. आणि जरी चुकून हुकून जर पडलं तर त्या ठिकाणी ते पान घ्यावं नेत्राला लावावं प्रसाद म्हणून ग्रहण करावं. मग त्याचा दोष लागत. बोली श्री उमापती भगवान की. 10 प्रकारची बेला आहेत. दशबेल त्या ठिकाणी म्हटलेला आहे. भगवान शिवाला 100 कमळ वाहिल्याच्या नंतर जे फल प्राप्त होतं ते एक मंदार पुष्प वाहिल्याच्या नंतर होतं. मंदार पुष्प माहितीये का? आपण आरतीमध्ये वर्णन करतो ना मंदार माला. मंदार माला म्हणजे रुईचे निळे रुईचे फुलं असतात का. पांढरी रुई कोणा करता भगवान हनुमंता करता मारुतीराया करता पांढरी रुई. आणि निळी रुई भगवान शंकरा करता. मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजित आहे. एक निळी रुई वाहिल्याचं फळ त्या ठिकाणी 100 कमळ वाहिल्याच्या नंतर. आणि 100 त्या ठिकाणी मंदार पुष्प वाहिले एक शमीपत्र वाहिल्याचं फळ होतं. शंभर शमीपत्र वाहिले की एक अमरवेल वाहिला की त्याची फलश्रुती. अमरवेलाचा असा महिमा आहे त्याची काडी तुम्ही टाकता टाकता पुढे टाकून द्या. झाडावर टाका वेलीवर टाका जमिनीवर टाका जिथं टाकला तिथं त्याची रोपायला सुरुवात होते. म्हणून त्याला अमरवेल म्हटलं. जाई जुई त्याच्यानंतर पांढरं कणेर पिवळं कणेर. कण्हेराचं पुष्प त्या ठिकाणी महादेवाला प्रिय आहे. धोत्र्याचे पुष्प धोत्र्याचे फळ त्या ठिकाणी महादेवाला प्रिय आहे. दुर्वांकुर अतिशय प्रिय
प्रिय आहे. दुर्वाचा उपयोग त्या ठिकाणी अवश्य शिवपूजेमध्ये असावा. ध्रुवांकुर अतिशय प्रिय माझ्या शंभू महादेवाला. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी प्रिय वस्तूपैकी त्या ठिकाणी अजून एक आहे, हे अपराजिताचं फुल. त्याला आपण गोकर्ण पुष्प म्हणतो. त्याला गोकर्ण का म्हणतात बरं? कारण या फुलाचा आकार गायीच्या कानाच्या आकारासारखा. गायीचे कान जसे असतात ना, तसे या फुलाचा आकार आहे. म्हणून गोकर्ण, गायीचे जसे कर्ण आहे तसे हे गोकर्ण पुष्प. हे शिवलोकीचा वृक्ष आहे. एक पारिजातक आणि एक अपराजिता. बघा तुम्ही, दोन्ही शब्द सारखेच आहेत, फक्त एका पुढे अ आहे. पारिजातकाचं वृक्ष स्वर्गातला आहे, जे सत्यभामे करता भगवंतानं भूलोकावर आणलं. ते पारिजातक आणि शिवलोकीचं वृक्ष त्याला म्हणायचं अपराजिता. गोकर्ण पुष्प त्या ठिकाणी त्याला म्हणतात. आणि गोकर्णाचा महाराज एवढा आयुर्वेदिक उपाय, हे जर तुम्ही पाण्यामध्ये टाकून जर तुला उकळून जर प्याले चहा प्यायच्या ऐवजी, तर तुमच्या शरीरातल्या 90% व्याधी यांना नष्ट होतात. पित्ताचा ज्याला त्रास असेल, या पित्ताच्या त्रासामुळे लोकांनी सकाळी अनुषापोटी 10-15 फुलं घ्यायची. भले वाळलेली असतील चालेल, वाळलेली फुलं सुद्धा जमा करून ठेवा, त्याची पावडर करून ठेवा डबीमध्ये. आणि ती पावडर सुद्धा तुम्ही सकाळी 1 कप 2 कप पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 5-6 फुलाची पावडर टाकायची, किंवा ताजे फुलं टाकले तरी चालते. आणि ते उकळून पाणी 2 कपाचं 1 कप करायचं. ते सकाळी जसं आपण ग्रीन टी घेतो ना, तसा हा ब्ल्यू टी घ्यायचा. बघा, तुमचा पित्ताचा त्रास कमी होतो, पोटाचे विकार त्या ठिकाणी कमी होतात. या अपराजिताचा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये फार महत्व सांगितलेलं आहे बरं का शंकर दादा. असे अनेक त्या ठिकाणी पुष्प भगवान शिवाला प्रिय आहेत. एकाचा महिमा त्या ठिकाणी आपण एवढा बघू शकत नाही, कारण आपल्याला सगळंच शिवपुराण बघायचं आहे. पुढे त्या ठिकाणी भगवान शिवाला अर्पण असणाऱ्या त्या ठिकाणी भस्माचं महात्म्य सांगितलं. गेल्याही वर्षी आपण भस्माचं महत्व सांगितलं. बघा, भस्म म्हणजे काय, तर भगवान भस्म त्या ठिकाणी सांगतात, हा सृष्टीचा अंत आहे आणि सृष्टीचा प्रारंभ आहे. विश्वाचा शेवटही त्या ठिकाणी भस्मामध्ये आहे, विश्वाची सुरुवातही भस्मामध्ये आहे. भस्म म्हणजे माती, म्हणजे राख. त्याला आपण अनेक रूपाने भस्माला पाहता येईल आपल्याला. वनस्पती शास्त्रामध्ये त्या भस्माला अतिशय महत्व दिलेलं आहे. आणि भस्माला महत्व सगळ्या संप्रदायामध्ये बरं का, शैव संप्रदायामध्ये, वैष्णव संप्रदायामध्ये, नाथ संप्रदायामध्ये, दत्त संप्रदायामध्ये, मुळात कोणताही संप्रदाय घ्या, तो सगळा संप्रदाय दत्तात्रयापासून सुरुवात झाली. नवनाथाची परंपरा घ्या, ती सुद्धा दत्तात्रयापासून. नाथ संप्रदाय, संत एकनाथ महाराजांचा जो आपला वारकरी संप्रदाय, तो सुद्धा दत्तात्रयापासून. अत्री दत्ताते उपदेशित, गुरु परंपरा नाथरायांची ज्यावेळी सांगितली, म्हणून नाथ महाराजांच्या तिथं भगवान दत्तात्रय स्वतः काय आहे, दत्त चोपदारी करिता ते दत्त चोपदारी करिता ते दत्त चोपदारी करिता ते दत्त चोपदारी निळा म्हणे देव रामे जाते घरी म्हणे देव राम जाते घरी निळा म्हणे देव रामे जाते घरी म्हणे देव राम जाते घरी दत्त चोपदारी करिता ते दत्त चोपदारी करिता ते दत्त चोपदारी करिता ते दत्त चोपदारी. आपले सगळ्यांचे त्या ठिकाणी लाडके लढीवाळ त्या ठिकाणी संत आणि संप्रदायाचे खंब स्वरूप असणारे खंब दिला भागवत जनार्दन एकनाथ. महान दत्त उपासक भगवान नाथराय, भगवान नाथ बाबांना दत्तात्रयाचा साक्षात्कार झाला तो शूलिभंजन पर्वतावर. शूलिभंजन ही भगवान दत्तात्रयाची आणि जनार्दन स्वामी महाराजांची तपस्थली आहे. आजही भगवान दत्तात्रयाचं वास्तव्य शूलिभंजन पर्वतावर आहे.
एवढंच नाही, नाथ महाराजांच्या तपश्चर्येनं ती भूमी एवढी पवित्र झाली श्री वंदनाची की ती दगडामध्ये सुद्धा 7 स्वर पडले. श्रीवंजन पर्वताच्या बाहेर एक दगड आहे बघा, त्याच्यामध्ये जर आपण दुसऱ्या दगडाला जर वाजवलं तर सारे ग धडी सासवर बाहेर निघतात. नाथ महाराज सुद्धा दत्त संप्रदायाचे खूप मोठे उपासक आहेत. इतकं ओझं झालं दत्त भक्तीचं महाराज, दत्तावर एवढं ओझं झालं, सांगत नाही तुम्हाला झालं काय. दासोपंत शास्त्री नावाचे एक त्या काळात महात्मा होऊन गेले आणि ती इतकी महान दत्त भक्त होती की दररोज त्यांची पूजा घेण्याकरता भगवान दत्तात्रय वेळेत वेळ काढून यायचे. कारण दत्तात्रयाचा नियम ठरलेला आहे काय, सकाळी सकाळी पासून संध्याकाळपर्यंत काशी स्नान जप प्रतिदिवशी कोल्हापूर भिक्षेशी निर्मल नदी गंगा जलत्राशी निद्रा माहुर देशी साईबा दिगंबरा दत्त दिगंबरा अनोसया कुमारा दत्ताईबा दिगंबरा दत्त दिगंबरा. दत्तात्रयांचा एक नियम आहे, सकाळी सकाळी आंघोळ कुठं, काशी स्नान जप. सकाळी सकाळी काशीमध्ये भगवान दत्तात्रय आंघोळ करतात. स्नान आणि जप काशीमध्ये, काशी स्नान जप प्रतिदिवशी म्हणजे रोज. आणि दुपार झाली की कोल्हापूर भिक्षेशी, आणि भिक्षा मागायला कुठं जातात, करवीर पीठावर भिक्षा मागण्याकरता कोल्हापूरला जातात महाराज. आणि दुपारी तिथं भिक्षाटन केलं की निद्रा माहुर देशी निद्रा घेण्याकरता त्या ठिकाणी मातापूर नावाचं क्षेत्र माहुर गडावर त्या ठिकाणी बाजूला दत्तात्रयाचं स्थान आहे, तिथं भगवान दत्तात्रय निद्रा घेण्याकरता जातात. आणि एवढ्या वेळात वेळ काढून त्या दासोपंताकडे पूजा घ्यायला जायची. आणि एकदा काय झालं, नाथ महाराज तिथं वेळोवेळा त्या ठिकाणी तिथं त्या दासोपंताच्या तिथं गेले. तिथं गेल्यानंतर कळलं, तिथे लोकांनी सांगितलं, महाराज नाथ बाबा आमच्या इथे जे महाराज आहे म्हणे त्यांची पूजा घ्यायला दत्त येते म्हणे. तुम्हाला जर दत्तात्रयाचं दर्शन करायचं असेल ना म्हणे तर चला म्हणे तिथं तुम्हाला दत्तात्रयाचं दर्शन करून देतो. ते लोक दासोपंताच्या घरी घेऊन आले महाराज. दासोपंताच्या घरी आल्याच्या नंतर दासोपंताकडून आज्ञा घेतली. शिपायांनी सांगितलं पैठणवरून एकनाथ नावाचे कोणीतरी आहेत गृहस्थ आणि ते त्या ठिकाणी बघा तुम्ही संतांचं लक्षण सांगतो चालता चालता तुम्हाला. ज्यावेळेस नाथ बाबांना विचारलं होतं ना कोण आहात तुम्ही, त्यावेळेस नाथरायांनी सांगितलं नाही मी संत एकनाथ महाराज आहे असं म्हणलं नाही नाथ. माझा एकनाथ आहे, पैठणवरून आलेलो आहे. संत कधी स्वतःचा मोठेपणा स्वतःच्या मुखानं सांगत नाहीत महाराज. जे स्वतःची स्तुती स्वतःच्या मुखानं, स्वतःचा मोठेपणा स्वतःच्या तोंडानं सांगतात ते कधी मोठे असत नाही. आपली स्तुती जगानं करावी, आपली स्तुती आपली दुसऱ्याने करावी, मोठेपणा दुसऱ्यानं दाखवावा. स्वतःचा मोठेपणा जे स्वतःच्या तोंडानं सांगतात ते जगामध्ये कधी मोठे होऊ शकत नाही. आपला मोठेपणा आपली स्तुती त्या ठिकाणी जगानं करावी. नाथ बाबा चैत्र सांगतो नाथ महाराज म्हणले मी एकनाथ आहे, पैठणवरून आलेलो आहे. दत्तात्रयांच्या दर्शनाच्या अभिलाषा दत्तोपंतांनी सांगितलं ठीक आहे, दत्तात्रयांना त्या ठिकाणी सारेपाठ घेण्याकरता इथे येतात म्हणे. दत्तात्रयांच्या आज्ञा घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला निरोप देतो. नाथ महाराज बाहेर चौकामध्ये बसले महाराज वाड्याच्या. दासोपंतांनी निरोप दिला, पाठवा म्हणे ते नाथ बाबांना. नाथ महाराजांनी आतमध्ये बैठकीत पाऊल ठेवणं, दत्तात्रय तिथून गुप्त होणं. आणि मग दासोपंत म्हणे नाथ बाबा कुठं तरी काहीतरी कमी पडलं म्हणे थोडस. पुढच्या वेळेस जर ते भरपूर झालं पुण्य भक्ती की तुम्हाला दत्तात्रय दर्शन देतील म्हणे पुढच्या वेळेस या. नाथ महाराज म्हणे मी येईन का नाही नाही गॅरंटी सांगता येत नाही म्हणे, येईल का नाही तोपर्यंत राहतो का नाही राहतो. पण तुम्ही जर पैठणला आले एवढी सेवा केली म्हणे तुमची सेवा करायची संधी द्या. पैठणला आले पण हा नाथ महाराजाचं घरी विचारा, नाथाचं घरी विचारा, एकनाथाचं कोणी सांगाल म्हणे. कर्म धर्म संयोगाने आले महाराज एकदा पैठणला. दासोपंत शास्त्री नाथ बाबाच्या आठवण झाली, विचारले एकनाथाला म्हणे एकनाथ ब्राह्मण कुठं राहतात म्हणे. ज्याला विचारलं ते एकनाथ ब्राह्मण. एकनाथ ब्राह्मण काय म्हणतात, संत आहे संत. निदान नाथ महाराज तरी म्हणाले म्हणे. बापरे, स्वतःला नाथ ब्राह्मण सांगणार इथे त्यांना संत म्हणतात. जा म्हणे पुढं.
गागा भट्ट चौकातून पुढे गेले, रामेश्वराचं मंदिर लागल आणि तिथं कोणला तरी विचार नाथ महाराजांचा वाडा कोणता. तिथं गेले महाराज. तिथपर्यंत गेल्याच्या नंतर पुन्हा एका ग्रंथाला विचारलं, म्हणजे ते नाथ महाराजांचा. अहो महाराज काय म्हणता, देव आहे देव. अरे बापरे, ते संत म्हटले. हा समोर टोलेजंग दगडी खांबाचा 350 खानाचा भव्य दिव्य वाडा तुम्हाला नाथ राहायचा. अरे बापरे. आणि त्या वाड्यासमोर गेले महाराज. वाड्यासमोर गेले आणि वॉचमॅनकडे पाहायला फक्त दास करतात. वॉचमॅन कोण होतं माहितीये तुम्हाला? दत्त चोपदार. साक्षात हातामध्ये दंड घेऊन भगवान दत्तात्रय नाथांच्या वाड्या पुढे. मालक तुम्ही इकडं? ते म्हणे हो मी इथंच असतो म्हणे. कशाला? नाथांच्या दाराचं रक्षण करण्याकरता म्हणे. आणि तुम्ही मग त्या दिवशी नाथ महाराज तिथं आले, तिथून पळून कोण गेले म्हणे. ते नाथ महाराज एकदा तुमच्या संग सारी पाठ खेळा कोणाला. एवढा अधिकार मारा नाथ महाराजांची. एवढी भक्ती दत्तात्रयाची केली, एवढी भक्ती केली की नाथ महाराजांवर त्या ठिकाणी दत्तात्रयावर देवाच्या भक्तीचं ऋण झालं नाथ महाराजांच्या. म्हणून चोरदारकीकडून ऋण फेडलं दत्तात्रयांनी. एवढी भक्ती नाथ महाराजांची दत्त भक्ती होती. उपास्य दैवत दत्तात्रय आहे आणि इष्ट दैवत पांडुरंग आहे. म्हणून आपला सगळ्याचा जो संप्रदाय हा त्या ठिकाणी मूळ दत्तात्रयापासून. आणि ह्या संप्रदायामध्ये त्यांनी भस्माला महत्व दिलं. शिव त्या ठिकाणी सांगतात हे सगळं जे काही दिसणार आहे दृष्टीनं, हे सगळं एक दिवस काय होणार आहे, नष्ट होणार आहे. सगळ्याचा शेवट भस्मामध्ये आहे. म्हणून ती कुंडाला लाटावर लावून ठेवतात. एवढंच नाही महाराज, ज्या शरीराला आपण जपतो, शरीराचे लाड पुरवतो, त्या शरीराचा सुद्धा एक दिवस भस्म होणार. ह्याचं काय होणार आहे? राख होणार आहे. जाळलं तर राख होईल, पुरलं तर माती होईल. एखाद्याच्या शरीराचं सोनं तर नाही ना. आणि एवढंच नाही, जे त्रिपुंड ललाटावर धारण करतात भगवान शिव त्याचं रक्षण करतात. शिवपुराणामध्ये भस्माचं इतकं महत्व दिलं की शिवभक्तानं जर कपाळात भस्म नसेल तर पाणी पण पिऊ नये. कपाळावर जर भस्म नसेल तर पाणी पिऊ नये. का कठीण नियम शिवभक्ताकरता सांगितला महाराज. झोपेत सुद्धा भस्म लावून झोपावं असं वर्णन केलं का? कारण जर भस्म असेल शरीरावर, त्या काळात जर प्राण गेला तरच शिवलोक प्राप्त होतो. आणि एखादं झोपेत मेलं जर कपाळ भस्म नसला तर मग कशाचा शिवलोक? म्हणून काही शिवभक्त महान असे आहेत, झोपताना पण शिव भस्म लावून झोपतात. त्या झोपेत प्राण निघून गेला काय गॅरंटी? म्हणून आपल्याकडे प्रेताला सुद्धा भस्म लावायची पद्धत आहे बघा. कारण त्याच्याशिवाय शिव सुद्धा वर घेत नाहीत त्या व्यक्तीला. परंतु आपल्याला भस्म लावायची लाज वाटते. कोण काय म्हणाल, कोण काय म्हणत नसतं. म्हणलं तर म्हणू द्या. लोकांनी पहिल्यांदाही भक्ताला नाव ठेवलं, आताही ठेवतात. आणि तुम्हाला सांगू का, जे भक्ताला नाव ठेवते, संताला नाव ठेवतेत ना, ते काय करतात माहिती का? तर ती पातकांची धुनी मोल न घेता साबणी. साबणीचे पैसे घेऊन आपले बिना पैशाचे आपले पाप धुतात. बघा तुम्ही जर आपल्या शैव संप्रदायाकडे, आपले समजा जवळच आपले पाडळकर परिवार ज्यांच्याकडे आपल्या तारखेने शिवपुराण ज्यांच्या भूमीमध्ये चालू आहे, लिंगायत संप्रदायामध्ये एवढं भस्माला महत्व दिलं महाराज. 24 तास लिंगायत त्या ठिकाणी आपल्या कपाळावर त्रिपुंड धारण करतात. आपल्या इष्टाने आपल्याला दिलेलं वरदान. कारण आपला वीर शैवामध्ये वीर म्हणजे लिंगायत. शिवभक्ती जगाला दाखवून दिली ती वीरशैवानी महाराज. शिवभक्ती काय असते एवढंच नाही, सदैव त्या ठिकाणी भगवान शिवाला आपल्या कंठामध्ये धारण करतात, गळ्यामध्ये धारण करतात. आणि शिवाचं पूजन त्या ठिकाणी आपल्या मंदिरात जाऊन करणं होणार नाही. होतं का नाही होतं काय माहिती, देवघरात बसून होतं की नाही होतं काय माहिती. ज्या स्थानावर जाईल त्या स्थानावर शिव गळ्यामध्ये. जिथं गेलं तर हाताचं देवघर,
जिथं गेलं त्या ठिकाणी शिवाला हातावर घ्यावं आणि असेल त्या सामग्रीनं शिवाचं पूजन करावं. 24 तास कंठामध्ये शिवाला धारण करावं. महाराज शिवभक्ती शिकावी ती विषय. भगवान शिवापासून ज्यांची उत्पत्ती झालेली आहे. आपल्याला आजकाल गंध लावायची सुद्धा लाज वाटते महाराज. भस्म लावायची लाज वाटते आपल्याला. हिंदू धर्माचा आपण जन्म घेऊन आपण कलंक आहेत महाराज जर गंध लावित नसेल. बिना गांधाचं बिना भस्माचं ज्याचं तोंड पाहिलं ना त्याचं तोंड पाहिलं की पाप होतं माझं. सकाळी कोणी काहीतरी चिटकी जा. भस्म तरी लावा, गंध तरी लावा, चंदन तरी लावा, अष्टगंध तरी लावा, पण पैदल लावा इथं. तसं जर तोंड पाहिले एखाद्याने त्याला पाहिल्या पाहिल्या पाप लागत. आणि इथं बुद्धी देवता आहे. आपण इथं लावतो म्हणजे बुद्धीची पूजा करतो. एवढंच नाही, जे भस्म धारण करतात त्याच्यावर वाईट करणीचा प्रकार होत नाही. जे भस्म धारण करतात सकाळी भस्म लावून निघालं तर दिवसभर जेवढे काम होतात ना ते सगळे सुरळीत होते. हे काम अडत नाही. सकाळी सकाळी भस्म लावा माणसानं. अहो शिवाच्या प्रसादा म्हणजे भस्म आहे. एवढंच नाही, भगवान गोरक्षनाथाचा जन्म सुद्धा भस्मातून झालेला आहे. कथा भाग सगळ्यांना माहिती आहे. गोरक्षनाथ ज्यावेळेस भिक्षेला गेले होते, मच्छिंद्रनाथ भिक्षेला गेले होते ना, ती बाई म्हटली ते मिनीपुत्री के भस्म त्या ठिकाणी मी तुम्हाला भिक्षा वाढवू शकत नाही. त्यावेळेस भस्म दिला होता कोणी? मच्छिंद्रनाथाने सांगितलं होतं 12 वर्षाच्या नंतर येईल कोणी. त्यावेळेस या भस्मातून ग्रहण कर. आणि भस्म ग्रहण केला की तुला काय होईल म्हणे? मुलगा होईल. आणि त्यावेळेस मी तुझ्याकडून भिक्षा घेऊन हातावर घेऊन बसली. गावात बहीण दिली होती. आता काय बसली म्हणे हातावर घेऊन? बाबा आलता त्यांनी भस्म द्यायला म्हणे. अगदी म्हणजे फेकून बाबा लोकांचा खऱ्या भस्म कोंकडं येत होत असेल ती म्हणजे महादेवाचं काय महादेव याला भस्म द्यायला आलता कोणी? काय बोलते लोक? माझा भरोसा राहिला. फेकून दिला महाराज उकिरड्यावर टाकून दिला. परिणाम त्या भस्मानं बाईला ना गरबर हाता उकिरड्याला गरबर. 12 वर्षाच्या नंतर पुन्हा भगवान मच्छिंद्रनाथ त्याच भूमीमध्ये आणि आपण झाली था आपण एका स्त्रीला भस्माचा प्रसाद दिला होता. तिला मुलगा झाला. मी म्हणलं काय झालं? 12 वर्षाच्या नंतर पुन्हा त्यांना तिथं आले महाराज. बाबा बंगाला फिरून आला नाथ भगव्या कपडीवाला. 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 नाथ बंगाला फिरून आला नाथ
ठिकाणी भस्माच्या प्रसादातून गोरक्षनाथाचा जन्म दिला महाराज. इतका भस्म त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. एवढंच नाही, शिवलीला अमृत नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये भस्माचं महत्व सांगताना सांगितलं. एक सिंहकेतू नावाचा राजा होता, भगवान शिवाचा उपासक होता. आणि भगवान देवादिदेव महादेवाच्या कृपेनं त्याच्याकडे भगवान शिवाचं त्या ठिकाणी शिवलिंग जे होतं ना, ते शिवलिंग त्या ठिकाणी पूजना करता प्राप्त झालं. त्यावेळी शिवानी सांगितलं होतं, या शिवलिंगाची पूजा करत असताना दररोज या शिवलिंगाला ताज्या जळालेल्या चितेचा भस्म त्या ठिकाणी अर्पण करावा लागेल म्हणे. सिंहकेतू राजाला त्या ठिकाणी भगवान शिवानं वरदान दिलं. सिंहकेतू राजा त्या ठिकाणी ते शिवलिंग घेऊन घरी आला महाराज. आनंद झाला आणि त्या दिवसापासून त्या ठिकाणी दररोज ताज्या जळालेल्या चितेचा भस्म भगवान शिवाला पूजनामध्ये अनेक वर्षानुवर्ष त्या ठिकाणी हा नित्यक्रम चालू राहिला. आणि नित्य नियमाला फार महत्व आहे. विश्वमाऊली ज्ञानोबरायाने ना त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबराय हरिपाठामध्ये सुद्धा सांगितलंय महाराज, नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. नित्य नियमाला फार महत्व आहे. करायचं तर नियमाने करा, नाही आज केलं उद्या नाही केलं, उद्या केलं परवा केलं. नित्य नियम माणसाचा चुकू देऊ नये महाराज. नियमाला फार महत्व आहे. आणि मग तो सिंहकेतू नावाचा राजा शिवलिंग घेऊन घरी आला. अनेक वर्ष त्याची पूजा केली आणि एकदा शिकार करण्याकरता अरण्यामध्ये गेला. आता शिकार करण्याकरता अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर काय झालं, तिथं हिंसक पशु राहत होते. त्या सगळे तिथं ते शिपाई जे होते, सरदार होते, ते सगळेच्या सगळे मागं राहिले. आणि सिंहकेतू राजा त्या जंगलामध्ये अटकला. आता जंगलामध्ये अटकल्याच्या नंतर त्या ठिकाणी झालं काय महाराज, त्याचा प्राण त्या ठिकाणी संकटामध्ये पडला. आता प्राण संकटामध्ये पडल्याच्या नंतर तिथं शंभर नावाचा एक भिल्लाचा माणूस होता. त्या शंभरानं त्या ठिकाणी सिंहकेतू नावाच्या राजाचा प्राण वाचवला. तो सिंहकेतू नावाचा राजा म्हटला, हे भिल्ल राजा, तू माझा आज प्राण वाचवलास म्हणे. माझ्यावर तुझे फार उपकार झाले. या उपकारातून काय परत फेड करू, म्हणजे तुझा उपकारानं त्या ठिकाणी मी तुझ्या उतराई होईल म्हणे. काय देऊ म्हणे तुला, मागत असेल तर अर्ध राज्य देतो म्हणे. सोनं चांदी हिरे मोती पैसा हाडका धड दौलत हत्ती घोडे काय पाहिजे म्हणे. काय म्हटलं असेल, आपण जर त्याच्या जागेवर असतो तर आपलं तर मागणं तर काय सांगा महाराज. 10 रुपयाची फाटकी नोट टाकायची देवाच्या दानपेटीमध्ये. हे दे ते दे, सुनाल मुलगा हो देन, लहान पोराचं लग्न हो देन, पोराला ड्युटी लागू देन, लेखी लवकर व्हायला निघू देन. काय 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 बाया 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 कशा 10 रुपयाच्या फाटक्या नोटी इतकं देवाला मागून घ्यायचं महाराज. मागणं सुद्धा कसं असं, माणसाला माग खायला पाहिजे देवाला. काही देवाला सुद्धा मागता येत नाही. हो नाही, एकाला देव प्रसन्न झाला, कसं काय झाला ते त्यालाच नाही. तिने देवा 3 वरदान मिळेल तुला, माग म्हणे काय पाहिजे. तिने घरच्या विचारून येतो नाही. लखन महाराज कथा आहे वाजायला, येता का मग कथेला विचारावं लागेल. ते घरी आलं, पप्पाच्या महिला विचारायला 3 वरदान दिलेत म्हणे देवानं. काय मागू म्हणे देवाला. ती म्हणे लग्न लावून आली तसं सारं गाव मला चपटी 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 चपटीच म्हणतो. आता नाकच चपटाय म्हणजे काय करू नये आपण. जा म्हणे तुम्हाला देव म्हणलाच ना, देवाला म्हणा माय बायकोचं नाक पप्पाच्या माईचं नाक लांब करून दे. आता हे देवाकडे गेलं वाड्यावले आप्पा. आता तिकडं गेल्याच्या नंतर देवाला म्हटलं, देवा पहिलं वरदान म्हणे सांग. म्हणे घरच्या माणसाचं नाक लांब करून द्या, बायकोचं नाक लांब करून द्या म्हणे. मोज मापच नाही ना, अर्धा इंच 1 इंच पाऊण इंच. देव म्हणले तसाच तो पहिलं वरदान संपलं म्हणे. ते घरी आलं महाराज. घरी आलं तर नाकातला माई उभाच गल्लीत आलं. ती म्हणे होतो वळखीचा वाटतो, पप्याचाच मिळता दिसतो. ते म्हणे असं पुढे असतं का, इतकं लांब करत असतं का म्हणाव नाक. पहिला तर घरातल्या बाथरूमचा वास होता, आज गावात त्या ड्रेनेजचा वास यायला लागला.
जा देवाला म्हणा कमी करून द्या. आता तरी मोजमाप नाही महाराज, 2 फूट 2.5 फूट 3 फूट 4 फूट काही. ते पुन्हा देवाकडे गेलं, देवा दुसरं वरदान नाक कमी करून द्या. ते जा म्हणे घरी, झाला म्हणे कमी. ते घरी आलं, नाकारला मै उभाच गायब. नुसते 2 छिद्र. शंकर महाराज नुसते 2 चपली चपली कळलं तुम्हाला? जा मान देवाला जसं होतं तसं करून घे म्हणता येईल. जसं होतं तसं करून दे. देव म्हणले तिसरं वरदान संपले वरदान. आता स्टॉक तिसरं वरदान काय? जसं होतं तसं करून दे. आलं की पुन्हा चप्पी चप्पी तशी देवाला मागता आला पाहिजे. काय पाहिजे? धन द्रव्य ऐश्वर्य काय? हाती घोडे रथ काय देऊ? काय नको देऊ? तुझ्याकडे शिवपिंड आहे ना म्हणे, शिवलिंग मला द्या. अरे काय मागितलं म्हणे? माझं सगळं राज्य जरी मागितलं असतं तर दिला असतं म्हणे तुला. म्हणे शिवलिंग माझा प्राण आहे म्हणे, शिवलिंग मी देऊ शकत नाही म्हणे. म्हणे वचन दिलंच म्हणे राजा अगोदर तुला. माणसानं सगळं महाराज मोडीत काढावं, माणसाने दिलेला शब्द कधी मोडीत काढू नये. ते मी सांगत नाही, तुळशीदास महाराज सांगतात. महाराज रघुकुलरीत सदा चली आई, रघुकुलरीत सदा चली आई, प्राण जाई बरु वचन जाई, प्राण जाई बरु वचन जाई, रघुकुलरीत सदा चली आई, रघुकुलरीत सदा चली आई, रघुकुलरीत सदा चली आई, प्राण जाई करू वचन न जाई. माणसानं दिलेला वचन, दिलेला शब्द जीव गेला तरी चालेल, बेहद आहे, पण दिलेलं वचन, दिलेला शब्द त्या ठिकाणी माणसानं पाळावा. स्वतःचा या वचनामुळे, दिलेल्या शब्दामुळे मुलगा वनवासाला पाठावा लागला राजा दशरथाला. हे तर तुम्ही ऐकलेलंय म्हणे महाराज. तुम्ही वचन मोडीत काढता, द्या म्हणे शिवलिंग. दिलं राजाने शिवलिंग, पण सांगितलं त्याला दररोज ज्यावेळेस तू पूजा करशील ना, त्यावेळेस पूजा करताना त्या ठिकाणी काय करायचं? याला ताज्या जळायची त्याचा भस्म अर्पण करायचा नियम आहे, नाहीतरी शिवलिंग गुप्त होईल म्हणे, कैलास लोकांना निघून जाईल. ठीक आहे. आणि मग तो 100 नावाचा राजा घरी घेऊन आला. शिवलिंग आनंद झाला. पत्नीला सांगितलं, अरे बघ ना, साक्षात देवादिदेव महादेव त्या ठिकाणी आपल्या घरी आलेत म्हणे. आनंद झाला. पण ऐक ना, या महादेवाच्या लिंगाची एक महती अशी आहे, त्याला दररोज त्या ठिकाणी पूजा करण्याकरता ताजा जळलेला चितेचा भस्म असा हवाय. दररोज महाराज पंचकृषी फिरावी, जिथं प्रेत जळलेले मशानभूमीतून ताज्या जळलेला चितेचा भस्म घेऊन यावा. येऊ द्या त्याला आलं तर लोक म्हणते महाराजच्या कथेला कुत्र नव्हतं. आता कोणी म्हणणार तर नाही कुत्र नव्हतं, म्हणून होतं कुत्र. दत्तात्रय ते हसू नका. संभ सदा शिव भगवान, त्याला कळत आहे का काय का माणसाला कळणार काय करावं. घरी घेऊन आला महाराज. शिवलिंग नित्य नियमानं त्या ठिकाणी पूजा करू लागला. आणि एक दिवस भगवंताने त्याची परीक्षा घ्यायची ठरवली. महाराज काय केलं महादेवानं? आज त्याला भस्म आणायचाच विसर पाडला देवाने. आणि मग हा सगळी पूजेची सामग्री घेऊन पुढे बसला. भगवान शिवाचा अभिषेक करू लागला. महाराज सगळी पूजा करू लागला. भगवान शिवाला त्या ठिकाणी नमन करू लागला. महाराज नमो हे भूत भूतनाथ नंद
निरन्तरं उमापति महेश्वरं नमामि शिवशङ्करम् उमालये उमासहितशोभितं निरन्तरं उमापति महेश्वरं नमामि शिवशङ्करं तापतापचारणं प्रभावधर्मधारणं समस्तसृष्टिकारणं मङ्गलमृत्युकारणम् अगम् अनाभिलाषितोष दुर्गति दुरन्दरम् उमापति महेश्वरं नमामि शिवशङ्करम् उमापति महेश्वरं नमामि शिवशङ्करम् भले बभूतरङ्गमे रहस्तमस्तरङ्गमे उमापति महेश्वरं नमामि शिवशङ्करम् उमापति महेश्वरं नमामि शिवशङ्करम् कले भुजङ्गमण्डमालचन्द्रशोभिशोभितं मयङ्कभागदर्शकान्तभक्तचित्तलोहितम् आनन्दकन्दध्यानमस्त ओङ्कार उच्चरम् उमापति महेश्वरं नमामि शिवशङ्करम् उमापति महेश्वरं नमामि शिवशङ्करम् हरि त्रिशूलहातनाथ भक्षयज्ञखण्डे मण्डलोरगर्वं देवादिदेव भव्यभक्तभयङ्करम् उमापति महेश्वरं नमामि शिवशङ्करम् अजयममलविभूधरं करं त्रिशूलधारं संसारसारनाशनां भव्यव्यापितारणं भजन्त सर्वशिवहरसुरासुरं निरन्तरम् उमापति महेश्वरं नमामि शिवशङ्करम् उमापति महेश्वरं नमामि शिवशङ्करम् सोमेश्वरं रामेश्वरं मल्लिकार्जुनेश्वरं सोमेश्वरं रामेश्वरं मल्लिकार्जुनेश्वरं श्रीरामवीरवैद्यनाथ त्र्यम्बकं रामेश्वरम् विश्वेश्वरा विश्वेश्वरा वैद्यनाथ रामेश्वरम् उमापति महेश्वरं नमामि शिवशङ्करम् 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 सोमेश्वरा नागेश्वरा श्रीमल्लिकार्जुनेश्वरा केदार भीम वैद्यनाथ त्र्यंबकं रामेश्वरा विश्वेश्वरा विश्वेश्वरा सुंदर भगवान स्तुती करू लागला मला अतिशय गोड स्तुती बरं का उमापती महेश्वरं नमामि शिवशङ्करम् आणि तो मंडपात बसल्या की माणसाली स्तुती लई आवडते मला आमचे कृष्णा भाऊ शिंदे त्यांच्या आवडतीची स्तुती महाराज उमापती महेश्वरं नमामि शिवशङ्करम् मागच्या वर्षी ते म्हणले होते महाराज स्तुती तुम्ही म्हणा म्हणून आता म्हटलं बरं का बोले नमः पार्वती पते शिव हर हर महादेव सुंदर त्या ठिकाणी भगवंताची स्तुती करू लागली महाराज सगळी पूजा सामग्री झाली ना आता भस्म शिवाला अर्पण करायचं भस्मार्चना करायचं जसं देवीला कुंकुमार्चना करतो शिवाला बिल्वार्चना करतो तसं त्या ठिकाणी गणपतीला दुर्वार्चना करतो तसं त्या ठिकाणी महादेवाला भस्मार्चना करतात भस्मार्चना करायला तर भस्मच नाही म्हणजे काय झालं आज पूजाला कसं काय आपली मती बंद पडली कसा भस्म आणायचा विसरला आवाज निळमणी अरे आज पूजा करताना सगळी सामग्री म्हणे भस्म नाहीये पूजा करता काय करावं आण म्हणे पूजा बसले उठावं कसं भस्म आणावा कसा काय करावं स्वतःच्याच जीवाला पेटून घेतलं अग्नीमध्ये शरीर धगधग करून जळू लागलं पाहता पाहता भस्माचा विरार झाला पत्नीच्या शरीराचा भस्म त्या ठिकाणी त्याला शिवाला आला
देवाला नैवेद्य दाखवायचं. आता नैवेद्य आनंदाचं काम कोणी करायचं? निळमणीनं करायचं. तरी सुद्धा अक्कलच आपली मतीवरच त्या ठिकाणी बंदच पडली. जिचा भस्म झाला तिलाच नैवेद्याला आवाज दिला. तिचं शरीर प्रेत होऊन भस्म होऊन राख होऊन खाली पडलं. तिला त्या नैवेद्य आणण्याकरता आवाज दिला. निर्मणी आरती झाली म्हणे देवाची. निर्मणी काय कर, नैवेद्याचं ताट घेऊन ये. एवढा विश्वास होता महाराज महादेवावर, एवढं प्रेम होतं, एवढी भक्ती प्रगल्भ होती, जिनं स्वतःचा भस्म शिवाला अर्पण केला आणि तीच हातात नैवेद्याचं ताट घेऊन देवासमोर हजर होती. म्हणून म्हणतात अकाल मृत्यू मरे जो काम करे चांडाल का. अकाल मृत्यू मरे, अकाल मृत्यू मरे, काम करे चांडाल का, काल उसका क्या करे जो भक्त है महाकाल. काळ सुद्धा घाबरतो, पण भक्ती तितकी श्रेष्ठ असली पाहिजे. एक दिवस झाला, 2 दिवस झाला, महादेवाला घालती पाणी गुन्हाच आहे ना, मी नाही जात मंदिरात. तू भक्ती करती, देवाला पाणी घाला तरी देवावर उपकार करा तरी तुझं. बरेच लोक असेच आहेत महाराज, फक्त काहीतरी मिळावा म्हणून देवाकडे जातात. अरे पण जे मिळालं त्याच्याकरता मंदिरात जा ना. फक्त काहीतरी मिळाले, कारण आपण जे उपभोगतो हे काही लोकांचं स्वप्न नाही महाराज. काही लोकांना 2 वेळेचं जेवायला पण भेटत नाही. आपल्या सगळं काहीतरी आपण आहे त्या गोष्टीची नाही त्या गोष्टीची अभिलाषा करतो, नाही पूर्ण झाले की मग देवाला दोष. स्वतः जीवही अर्पण केला त्या निर्मणी. शिवानं सांगितलं आजपासून मला काही शरीराचा भस्म व्हायची गरज नाही म्हणे, मला वनस्पतीच्या भस्मानं सुद्धा मी प्रसन्न होईल. वनस्पतीच्या भस्मानं सुद्धा मी प्रसन्न होईल. तेव्हापासून चिता भस्म अर्पण करायचं बंद झालं. आणि वनस्पतीचा भस्म, बेलाच्या काड्याचा भस्म, उमराच्या काड्याचा भस्म, वनस्पतीच्या ज्या ज्या काड्या असतील, यज्ञाला जी जी सामग्री चालते त्या सगळ्या काड्याची राख करून भस्म करून वाहू शकतो. वास्तुशांती झाल्याच्या नंतर, यज्ञ झाल्याच्या नंतर जी राख उरते ती राख सुद्धा आपण भस्म म्हणून वापरू शकतो पूजा करता. एवढंच नाही, आपल्याकडे गावरान वेद लक्षणा काय गावरान बर का, दूध देणार जनावर नाही. आमची 25 लिटर देतील, आमची 30 लिटर देतील. ती गाय नाही, तिच्या खांद्यावर शिवलिंग आहे महाराजाच्या पाठीवरती गाय. 84 लक्ष योनीमध्ये एकच योनी अशी महाराज. गावरान गाय आणि गावरान बैल यांच्या पाठीवर भगवान शिव खांद्याच्या रूपानं बसलेले आहेत. गावरान वेद लक्षणा गायचा खांदा आणि बैलाचा खांदा म्हणजे त्या ठिकाणी भगवान शिवाचं शिवलिंग आहे. म्हणून पोळ्याच्या अगोदर आपल्याला ते खांदा मळणी जी करतो ना, ती आपण शिवलिंगाची पूजा करतो बरं का. अतिशय त्या ठिकाणी मार्मिक महत्व त्या ठिकाणी सांगितलं. पुढे अनेक त्या ठिकाणी कथा वर्णन करून सांगितल्या. रुद्राक्षाचा महिमा वर्णन करून सांगितला. रुद्राक्ष म्हणजे भगवान शिवाच्या डोळ्यातून जे पाणी पडलं, डोळ्यातून जे अश्रू पडले, त्या अश्रूच्या पासून रुद्राक्षाची उत्पत्ती झाली. रुद्राक्षाची उत्पत्ती कशातून झाली? भगवान शिवाच्या नेत्रातून, डोळ्यातून जे पाणी पडलं, जे अश्रू पडले, त्या अश्रूतून रुद्राक्षाची उत्पत्ती झाली. म्हणजे रुद्राक्ष हे भगवान शिवाचा अंश आहे. रुद्राक्ष धारण बघा तुम्ही, शिवलीला अमृतामध्ये 11वा अध्याय पूर्ण अति अपूर्ण त्या ठिकाणी तो रुद्राक्ष करता सांगितला. आपण तर एक फक्त गायात एक रुद्राक्ष घालतोय, पण शिवपुराणामध्ये असं वर्णन केलं महाराज, शेंडीला किती बांधायचे, मनगटावर किती घालायचे, दंडावर किती घालायचे, गळ्यात किती घालायचे, कमरेला किती बांधायचे, पायात किती बांधायचे. संपूर्ण रुद्राध्याय रुद्राक्षाच्या महत्वाने झालेला. पण एवढे तर आपल्याला व्यावहारिक सामान्य लोक, आपण एवढे संसारिक लोक घालू शकत नाही. पण एक पंचमुखी रुद्राक्ष तरी धारण करावा. सर्वसामान्य लोकांकरता पंचमुखी रुद्राक्ष आहे. एक मुखी
रुद्राक्ष शिवाचं प्रतीक आहे, 2 मुखी रुद्राक्ष शिव आणि पार्वतीचं प्रतीक आहे, 3 मुखी रुद्राक्ष ब्रह्मा विष्णू महेशाचं प्रतीक आहे, 4 मुखी रुद्राक्ष सामवेद यजुर्वेद अथर्ववेद ऋग्वेद 4 वेदाचं प्रतीक आहे, 5 मुखी रुद्राक्ष पंचमहाभूताचं प्रतीक आहे, 6 मुखी रुद्राक्ष 6 शास्त्राचं प्रतीक आहे, 7 मुखी रुद्राक्ष 7 सागराचं त्या ठिकाणी प्रतीक आहे, 8 मुखी रुद्राक्ष वसूचं त्या ठिकाणी प्रतीक आहे, 9 मुखी रुद्राक्ष 9 खंडाचं प्रतीक आहे, 10 मुखी रुद्राक्ष 10 दिशांचं प्रतीक आहे, 11 मुखी रुद्राक्ष 11 रुद्रांचं प्रतीक आहे, 12 मुखी रुद्राक्ष 12 ज्योतिर्लिंगाचं प्रतीक आहे, 13 मुखी रुद्राक्ष 13 भुवनांचं प्रतीक आहे, 14 मुखी रुद्राक्ष त्या ठिकाणी 14 भुवनांचं प्रतीक आहे. 14 मुखी रुद्राक्ष कशाचं काय प्रतीक आहे? याच्यात सगळ्यात श्रेष्ठ रुद्राक्ष सांगितला महाराज, एकमुखी रुद्राक्ष. हा एकमुखी रुद्राक्ष एवढा त्या ठिकाणी पवित्र सांगितला, शिवस्वरूप त्याला धारण करणार खूप पवित्र नियम मांडला. आणि हा रुद्राक्ष ज्यावेळेस अनेक रुद्राक्षांची कोटी रुद्राक्ष निर्माण होतात तेव्हा त्याच्यात एकमुखी रुद्राक्ष एक सापडतो. किती हा दुर्लभ रुद्राक्ष, हा एकमुखी रुद्राक्ष सापडत नाही लवकर. जेव्हा सापडला तो भाग्यवान. पण मी सांगून जाईल तुम्हाला, एकमुखी रुद्राक्ष सापडल महाराज, एकमुखी रुद्राक्ष सापडल, एकमुखी रुद्राक्ष सापडल. ऐका ना लखन महाराज, एकमुखी रुद्राक्ष सापडल पण एकमुखी माणूस सापडणं मुश्किल. एकमुखी रुद्राक्ष थोडे कष्ट घेतले, जास्त पैसे दिले तर ते एकमुखी रुद्राक्ष सापडल पण एखाद्या दुकानदाराला. पण एकमुखी माणूस तो सापडणं मुश्किल आहे. एकमुखी माणूस कलियुगात सापडणं मुश्किल आहे. सकाळी एकाला दुपारी दुसऱ्या संध्याकाळी तिसऱ्या झोपायचं आम्हाला चौथ्या ना दिवसभर निस्त्याला बाळे. एक वचनी एकमुखी माणूस एक शब्दावर ठाम राहणं माणूस जगामध्ये सापडणं मुश्किल आहे. एकमुखी रुद्राक्ष अतिशय त्यात नियमाचं महत्व सांगितलं त्याचं. असे 14 मुखीपर्यंत रुद्राक्ष आपल्याला सापडतात. पुढे वस्तूचं महत्व सांगताना अनेक वस्तू सांगितल्या. शिवपूजनाच्या पंचामृताचं महत्व सांगितलं, दुधाचं महत्व. हे दूध सुद्धा गावरान गाईचं असावं, म्हशीचं नसावं. महाराज मला महाराज एकदम म्हणला म्हणजे महाराज ते म्हणता गाईचं दूध चालतं ना म्हशीचं चालत नाही. आता गाय जर माय असं म्हणे म्हैस तर मावशीत असं सावतर का व्हायला म्हणजे म्हणलं म्हैस हा विश्वामित्रातल्या ऋषीच्या याच्या सृष्टीतला प्राणी आहे आणि गाय ब्रह्मदेवाच्या सृष्टीतला. तुम्ही म्हणता म्हैस कस काय सृष्टीतले बदल प्राणी आहे. हे जे ब्रह्मदेवाचं आणि या ऋषीचं बनतच नव्हतं. कोणाचं? विश्वामित्राचं. दोन एकदम कट्टर लागू. ब्रह्मदेवानं गाय तयार केली, विश्वामित्रानं म्हैस तयार केली. ब्रह्मदेवानं शरीर निर्माण केली, त्याच्यासारखाच प्राणी दुसरा विश्वामित्रानं मेंढी तयार केली. ब्रह्मदेवानं माणसं केली पण कशी एकापासून दुसरा मैथुनी सृष्टी. पण म्हणजे माणसापासून माणसं निर्मित करतात ना ब्रह्मदेव, तर झाडालाच माणसं आणून बापा मी काय करीन झाडालाच माणसं आणील म्हणे. मग ते नारळाच्या झाडाची निर्मिती, नारळाच्या झाडाची निर्मिती केली. महाराज शिर तयार झाला, आतमध्ये डोळे तयार झाले, केश तयार होऊ लागले, भुगळाची जागा तयार झाली, डोळे बाहेर पडणार, खाली शरीर तयार होणार. तेवढ्या सगळेच्या सगळे भगवंताकडे गेले महाराज नारायणाकडे. अहो तुम्हाला काय किंमत रे म्हणजे काही विश्वामित्रांना झाडाला जर माणसं आणले तर झाडाला माणसं तयार करायला लागला म्हणजे तो माणूस ऋषी, तुम्हाला काय किंमत राहील. मग नारायणाला तिथपर्यंतच थांबून राहील, त्याच्या खाली वाढूच दिलं. म्हणून आपण एकादशीला नारळ फोडत नाही. आपण शिवाला नारळ फोडत नाही, शिवाला नारळ वाहता. कारण नारळ एका दृष्टीनं बळी सांगितलेला आहे बरं का. शंकराला बळी चालत नाही महाराज. न लगे टका दोकडा, न लगे कोंबरा बकडा, एका भावाचा भुकेला शंभू माझा. थोर प्रेमाचा भुकेला नाची दुष्काळ पडला.
अतिशय त्या ठिकाणी मोठं वर्णन करून सांगितलं. पुढे त्या ठिकाणी आता त्या 6 ऋषींनी त्या ठिकाणी प्रश्न केला. आपल्याला 15 मिनिटं अजून बाकी आहे. म्हणे पहिलं शिवपुराण कोणी ऐकलं म्हणे? त्यावेळी सांगितलं पहिलं शिवपुराण कोणी ऐकलं असेल तर ते नारदानं ऐकलं पार्वतीच्या नंतर. कुठं ऐकलं? सत्यलोकीच्या ब्रह्मदेवानं तर काही काशी नगरीमध्ये. आणि नारदजीला ते शिवपुराण वर्णन करून सांगितलं म्हणे नारदाला. काय चूक झाली नारदाकडून? आणि मग सांगितलं पुढे. एकदा नारदजी तपश्चर्या करण्याकरता निघाले महाराज, पण पुढे चांगली जागा सापडना. नारद देवाचं भजन करत निघाले. नारद देवाचं भजन करत करत विनयाचा चिपड्याचा जनकार करत नारदजी निघाले महाराज. श्रीमद नारायण हरी नारायण श्रीमद नारायण 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 श्रीमद नारायण 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 श्रीमद नारायण 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 श्रीमद नारायण हरी नारायण श्रीमद नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 श्रीमद नारायण 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 विष्णु नारायण 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 विष्णु नारायण 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 श्रीमद नारायण श्रीमद नारायण श्रीमद नारायण 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 श्रीमद नारायण श्रीमद नारायण श्रीमद नारायण नारायण. भजन करीत निघाले महाराज. भजन करीत निघाल्याच्या नंतर एक गंगेच्या काठावर सुंदर असणारा परिसर त्या ठिकाणी सापडला महाराज. अतिशय त्या ठिकाणी मनमोहक वातावरण. गंगेचा किनारा गंगा मैया त्या ठिकाणी वाहते आहे. पक्ष्यांचा सुंदर किलबिलाट. सुंदर परिसर पाहिला. तिथं त्या ठिकाणी नारदजींना तपस्या करण्याची इच्छा झाली. आणि ही जागा का पवित्र होती? कारण इथं भगवान शंकरांनी काही काळ तप केलं होतं आणि कामदेवाला जाळलं होतं. म्हणून त्या जागेवर नारदजीची जी समाधी लागली, अनेक वर्ष आराधना केली. मग ते आराधना केल्याच्या नंतर झालं काय, इंद्राला धाक पडला. जर देव प्रसन्न झाले आणि नारदाला जर इंद्रपद मागून घेतात मग बकऱ्या वळावं लागत नाही. म्हणून आता सुद्धा कोणी उपोषणाला बसलं सरकारला भेव वाटतं. तसं पहिले दुसरी मुली कोणी तपस्याला बसलं की इंद्राला भेव वाटायचं. मोठ्या खुर्चीवर बसलेला असायचं. आता त्या ठिकाणी उपोषण म्हणले त्या काळची तपस्या. मग ते त्यानं कामदेवाला पाठवलं. रंभा, उर्वशी, मेनका अनेक अप्सरा पाठवल्या. सगळ्या हार मानून गेल्या. नारद तर भंग झालं नाही. शेवटी कामदेव आला. कामदेवानी महाराज नारदजीच्या गळ्यामध्येच माळ घातली. काय केलं? नारदजीच्या गळ्यामध्ये माळ घातली. नारदजीच्या गळ्यामध्ये माळ घातल्याच्या नंतर स्तुती करू लागला. काय म्हणे नारद ऋषी? काय तुमचं तप हे म्हणे? काय तुमची तपश्चर्या? नारदाला एवढं त्या ठिकाणी फुगून दिलं महाराज. असं ब्रह्मदेव करू शकत नाही, असं विष्णू करू शकत नाही, असं शंकर भगवानही करू शकत नाही. एवढं तप तुमचं झालं म्हणे, म्हणून मी तुमच्या गळ्यात माळ घातली. आणि कामदेव फार बेकार आहे महाराज. कामदेवाला तर नाथ महाराजांनी काय म्हटलेलं आहे माहितीये का? येडका मदन तो केवळ पंचानन. येडका मदन मदन केवळ पंचानन. धडक मारली शंकर शंकर. धडक मारली शंकर धडक मारली शंकर शंकर. धडक मारली शंकर केला ब्रह्माचा माते रमातेरा. केला ब्रह्माचा माते रमातेरा. केवळ पंचानन कामदेव ते डेंजर आहे महाराज. चांगल्या चांगल्याला कामदेवाची चांगल्या चांगल्याला फजिती केली कामदेवानं. आज कथेला महाराज
उपस्थिती आमचे मोठे बंधू आदरणीय रामदादा पाटील खनसे, आमचे काका व आमच्या काकी आज कथेला उपस्थित आहेत, म्हणून व्यासपीठा करून त्यांच्या चरणावर शिरसाष्टांग दंडवत प्रणिपात. महाराज स्तुतीनं माणसाची फजिती होती, म्हणून जुनी कीर्तनकार मंडळी दृष्टांत सांगायची. आज मी तुम्हाला पहिले सांगितले पण आनंद सांगत होता. एका माणसाला 3 बोबड्या पोरी होत्या महाराज. त्यांचं लग्नच जमत नव्हतं पुढं आप्पा त्यांच्या बोलण्यामुळे. आता बोबड्या काय आंधळ्या जमतात पण भेटतात पुढं. महाराज लंगडी का असं पण पहा यंदा करूनच टाकू बोल. तुम्ही गज हिडता म्हणजे एक डोळा नसला चालत पण पहा या खाली. त्या बोबड्या आता कटल्या असत्या पण आता काय थोडा जुना काळ होता, पोराला जास्त डिमांड होत. आता असे ढिगचे ढिग पडले, प्रत्येक गावात शेती आहेच महादेवाला सोडले. भेटानाच तर बिचारे करते तरी काय, पण तवा यांचं जमत नव्हतं. तिने शेवटचे पावडे बरं की ती घेतली, एक जरी बोलली तुम्हाला आहे ना म्हणे आता तुमचं लग्नच करणार. महाराज सुंदर स्वयंपाक वगैरे केला, पाहुणे पाहायला आले, पण एक पोरगी बोला ना तिने चांगले आहे म्हणजे दिसायला. पोरात मला म्हणलं फालतं काय नेमकं, चला त्यात बी चांगल्या नागड्या लुगड्या नाही म्हणजे पहा त्यात बी दिसत बी म्हणे मग बोला ना करून मुख्यात नाही म्हणजे चाबरे माणसाला ते मला पाहायला आले लई चापत. त्यावेळेस पाहुणं म्हणायला लागलं काय कढी केली बा म्हणे जोरदार, माझी कढी दादू कधी खाल्लीच नाही म्हणे. काय स्वयंपाक केला म्हणे, कढीचा वास अजून हाताचाच आहे ना म्हणे. मला सांगू खरंच काही मावल्या स्वयंपाकाला लई सुरण असतात तो. आता आम्हाला बऱ्याच जणांच्या हाताचा स्वयंपाक खायला भेटतो. काही काही माता मावल्या जितकं महाराज जितकं चवदार स्वयंपाक असतो, तिनं साधारण त्या ठिकाणी एखादी मीठ मिरची घालून जरी भाजी केली तरी सुद्धा त्या ठिकाणी त्याला अशी मस्त चव येते महाराज. नाही काही गाडीवर मसाला चव नाही कशासाठी मला करायचंच राहत चवच येत नाही. आणि बाई मी सुगरण बाई मी सुगरण. काही काहीच्या माता मावलेला अन्नपूर्णाचा आशीर्वाद असतो. जिथं नित्य नियमानं त्या ठिकाणी अन्नदान केलं जातं, संत भोजन केलं जातं, अशा ठिकाणी रोज त्या ठिकाणी अन्नपूर्णा माता त्या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता येते. कढीचा वास असा जोरदार म्हणे, पण जिना केली तिला राहावणाच ना पा. ती म्हणे तत्काने चांगली व्हायची म्हणे, आता वातून घातून मताला खाल्ला त्याच्यामुळे एवढी चवदार झाली नाही कली. ती म्हणे दम्मत खातात मारत होती. दुसरी म्हणली तरी फोडणी तरी तो दिली आतली तरी थगलं थांबा म्या तालून दिलं म्हणजे तुला काय काय किती ती लागत. तिसरी म्हणले थगला पचका केला पचका थगला लाला सगळा लाला केला. तसं नारदाची गंमत झाली महाराज. स्तुती केली नारद तुला शिवलोकामध्ये गेला. आज देवाला शरणात नाही, देवाला नमस्कार नाही, जय हरी नाही, राम राम नाही, काहीच नाही. महाराज देवाच्या जाऊन बसून वांशू म्हणले मी बाबा काय झालं म्हणे आज रोज आले की लांबून वाटायला घालते तिकडून शिवहर शिवहर तरी तिथे म्हणे आज आले तर आले गादीवर येऊन बसले. तेवढा अधिकार इतकी तप केलं म्हणे तपस्या केली तुम्हाला जमलं नाही म्हणे असं. अरे अरे महादेव म्हणले गची बाधा झाली, गर्व झाला म्हणे नारदाला. कोणाला कशाचा गर्व येईल महाराज सांगता येत नाही. भाऊ काय गर्व येईल माणसाला, कोणाकडे 2 पैसे शिल्लक झाले आलाच गर्व. कोणी एखादं नवं घर बांधलं की आलाच गर्व. एखाद्या बाईनं जर नवीन दागिना केला त्याशी वर काढून नाही का. जुन्या काळात सांगायचे महाराज एक दृष्टांत, त्या म्हातारीनं केली तिला कोणीच चिरण केली म्हणून ती झोपडीत पेटून देईल.
सकाळ येऊन कोण गेलं सगळी झोपडी जळली एक जण म्हणजे बाई नसता वाटी निघतो ते पाहिल्यावर म्हणजे असे डगरी तेवढी काय झोपडी ते कुठे कशाला कोणाला कसा गर्व आहे सांगतात की महाराज एखाद्या 4 चाकी डबडं घेतलं ते तर भिकाऱ्याकडे आहे आजकाल इंद्रकर महाराज म्हणत नाही का भिकाऱ्याकडे मोबाईल आहे तो या गल्लीतून म्हणतो तो किती नंबर गल्लीमध्ये तशी गंमत झाली महाराज कोणाला कशाचा गर्व कोणी पलाट घातला का आलाच गर्व कोणी फ्लॅट घातला का आलाच गर्व एखाद्या मुलीची झोरी चांगल्या ठिकाणी झाली आलाच गर्व काय महाराज एखाद्याला त्या ठिकाणी चांगलं गायन करता आलं की त्याला गर्व येतो एखाद्याला चांगला तबलावाजी तालक त्याला गर्व येतो एखाद्याला चांगला शिल्पवाजी तालक त्याला गर्व येतो एखाद्याला पियानवाजी तालक त्याला गर्व येतो एखाद्याला चांगली कथा एखाद्याला चांगला सिस्टम ऑपरेट करता आलं त्याचा गर्व येतो मला तुमचं कसं काही आमचं घ्यावं लागेल ना पहिला महाराज ज्ञानाला तर अहंकार चिटकून आहे पद आला खुर्ची आली की तिथं अहंकार आला पदाला महाराज कोणी सुद्धा अहंकार वागू नये महाराज कारण एक दिवस गर्वाचं घर 100% रिकाम चांगल्या झालं आपण कोणत्या झाडाचा पाला आहे अशी म्हणगत का पडली असं म्हणून तुम्ही कोणत्या झाडाचा पाला आहे कारण पाला किती पक्का असला ते दिवस वाळून झाडाच्या खाली पडतोच महाराज म्हणून त्याला म्हणले तू पण त्या झाडाचा पाला आहे मी पाला काही जडतोच नाही मग हे म्हणले तुम्हाला म्हणले नारायणाला म्हणून म्हणे शिवाला माहित होते तिकडे 100% म्हणणार मी याचा कार्यक्रम तेच लावू शकते म्हणे महादेवान ते खात नारायणाकडे देऊन टाकलेलं आहे तिकडं जा म्हणे तिकडं गेलं तिकडं तसंच अरे यांना गर्व झालं म्हणे काय करावं लागेल माया नगरी निर्मित केली विश्वमोही नावाची एक स्त्री निर्माण केली ती भगवंताची माया होती माया म्हणजे कोण दैवी हे श्याम गुणमयी मम माया दुरत्तया माया वयं प्रपदन्ते माया मेकांतरन्ति ते माया म्हणजे भगवंताची दाशी तिनं रूप धरलं महाराज नारदांच्या रूपाकडे पाहून मोहित झाले तिचं भविष्य पाहिलं जो हिच्यासोबत लग्न करी ब्रह्मांडाचा अधिपती होईल अजर अमर राहील त्रिलोक्याचं राज्य करील भगवान नारदजी म्हणले मग दुसऱ्याला देण्यापेक्षा मग मीच करून घेतो मग नारद ऋषी म्हणले पण तिची एक आठ होती जो सगळ्या जगात दिसण्याकरता सुंदर आहे म्हणा त्याच्यासोबत मी लग्न केलं आता सगळ्या जगात सुंदर कोणी मग महाराज दिसण्याकरता सुंदर ते ध्यान भाविटे बरी करकटे बरी लावण्य सुकुमार मदनाचा पुतळा रवी श्रीगळा मुरलिया रूप पाहता लोचनी सुख झाले हो सावनी इतका रूपवान माझा परमात्मा महाराज वैकुंठचा राजा त्याचे रूपवान कोणी नाही मुक्तकेशी नावाची दासी होती तिला लयच रूपाचा अहंकार होता महाराज मिले सुंदर मिले सुंदर मिले सुंदर आणि माणसा रूपाचा अहंकार असं नाही महाराज त्या कारण हे सौंदर्य कायमस्वरूपी टिकणार नाही बरं का एक दिवस किती सुंदर असलं त्याचं त्या ठिकाणी त्याला म्हातारपण येणारच आहे तोंडावर आड्या पडणारच आहे किती पावडर लावा आणि किती आरशात आणि जास्त आरशात जर पाहिलं मला तर लवकर मोठं पण येत असत काही तू उठल्याबरोबर आरसा लागतो आत पुन्हा आरसा ते काही नाही आरसा भेटला मोबाईलचा कॅमेरा चालू करते सकाळी अरे काय धंदे झाले लोईच आरसा पाहिजे रात्री जर आरसा पाहिला महाराज लवकर मसाला पण येतो बरं का आरसा पाहायचा नाही जास्त एखाद 2 टायमाला ठीक आहे म्हणे आजच्या दिवस तुमचं रूप ऊस न द्या म्हणजे देवाला खरंच देव सुंदर आहे महाराज बोलत असेल 10 मिनिटं विषय जाऊ चालेल ना म्हणजे 10 वाजले पण 10 मिनिट 5 मिनिटं घेतो तुमच्या आता मोजून 5 मिनिट सगळ्यात रूपवान कोण आहे ती मुक्तकेशी नावाच्या दाशीला अहंकार झाला ती शेजारी म्हणली तुला सगळ्यात रूपवान कोणी दाखवते कोण रूपवान आहे सगळ्यात अहो लक्ष्मीने जर देवाचे पाय दाबले तर लक्ष्मीच्या हाताच्या रेषा देवाच्या पायावर उमटतात इतकं देऊन हजर आणि तिला घेऊन आली तिची शेजारी कुठं आणि तिनं ते पंढरपुरातलं पाहिलं ती म्हणली या शेजारणीनं केलं ग बया आणि मला मनभारीला नेलं ग बया या केलं ग बया मला पंढरीला केलं ग तिनं ते आलेलं पाहिलं ते रूप पाहिलं देवाला स्पर्श करायला गेली बोट ठेवलं की देवाच्या पायालाच गड्ड पडलं ते आधी तसंच
इतका देव नाजूक महाराज देवाचं रूप कृष्ण घेतलं. देव म्हणलं सगळं सुंदर केलं, तोंडात बंदर केलं, माकडास तोंड दिलं. देव म्हणले असं पाहू नका, असं भेट गेलं तिथं. पण त्या विश्वमोहिनी काय यांच्या गळ्यात माळ घातली नाही, तिनं माळ घेतली, नारायणाच्या गळ्यात घातली. भगवान शिव नारायण नारदाकडे बघून हसू लागले. कारण नारदजी म्हणजे सगळ्या सभेत मी सुंदरी म्हणे, मी नारायणाच्या गळ्यात का माळ घातली? कारण ही नारायणाच्या चरणाची दाशी माया. ती भगवंत वर्णन केलं, भगवंताचा विवाह केला आणि शिव आणि शिवदूत आणि विष्णूचं हसू लागले. म्हणून शिवाला आणि विष्णूला अपशब्द नाराजी बोलले. भगवान शिवाला आणि विष्णूची निंदा केली नाराजीनं, नको नको ते शब्द बोलले. त्यामुळे सगळं त्या ठिकाणी पुण्य नष्ट झालं तपश्चर्येचं आणि देवर्षी पद निघून गेलं. सगळं पुण्य नष्ट झालं. शिव निंदेचं, विष्णू निंदेचं पातक त्या ठिकाणी मात्र निंदेसारखं पाप नाही बरं का दुसरं. निंदा करणाऱ्यापेक्षा निंदा ऐकणारा जास्त पापी. सतीला नुसती निंदा बापाने केलेली ऐकली होती तर यज्ञात उडी मारली होती. म्हणून निंदा माणसाने कधी संताची देवाची कानानं ऐकू नये, करू सुद्धा नाही. संताची निंदा कधी करायची नाही. स्तुती अथवा निंदा महाराज करायचीच नाही कधीच. मग खाली आले महाराज लोकांवर आणि अन्नदासा झाली, भटकू लागले. कोणी देवर्षी म्हणून विचारणा, रडू लागले, हाताश उदास बसले. ब्रह्मदेवाला आवाज दिला, बापाला दया आली. नारदा कसं झालं रे म्हणे, तुझ्या हाताने केलं म्हणे. विष्णूची निंदा शिवाची निंदा जर केली नसती ते सगळं घडलं नसतं म्हणे. काय करावं, या पापातून कसं मुक्त व्हावं? सांगितलं तुला हे पाप मुक्त होण्याकरता तुला भगवान शिवाचा असणारा त्या ठिकाणी आख्यान शिव महापुराणाची कथा ऐकावी लागेल, त्याचं आचरण करावे लागेल, द्वादश ज्योतिर्लिंगाची यात्रा करावी लागेल आणि मग त्या ठिकाणी तुझ्या पापातून मुक्त होशील. मग हे शिवपुराण सांगेल कोण? आणि मी स्वतः तुला हे शिवपुराण सांगेल म्हणे. आणि मग नारदजी महाराज ब्रह्मदेवाकडून त्या ठिकाणी सुंदर असणारं शिवपुराण त्या ठिकाणी ऐकू लागले. आणि आता खऱ्या अर्थाने शिवपुराणाला सुरुवात झाली. तुम्ही म्हणता मग 2 दिवस करा नाही सांगत ते शिवपुराणच होतं. पण आता ब्रह्मदेवाचा नारदाचा त्या ठिकाणी संवाद चालू झाला. आणि आजची कथा आपली इथं विराम पावते. एक सुंदर भजन होईल. आजच्या आरतीची यजमान पानाचा नदीला शंभूला वायाचा, श्रावण महिन्यात डम डम डमरू वाजतो.